Mandou bem. So, hey, एक क्लिप घेऊ. क्लिप ले, फोटो घे, फोटो रे, फोटो 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 घे, लाईव्ह चालू आहे, फोटो घे. सर्व मान्यवरांचे सन्मान करतो. धन्यवाद मान्यवर. धन्यवाद मान्यवर. आपल्याला कार्यक्रमाला थोडासा उशीर झाल्यामुळं आपण ज्या कामासाठी ज्या व्याख्यानासाठी आपण इथं आलेलो आहोत त्यांना भरपूर वेळ मिळण्यासाठी म्हणून आपण हा कार्यक्रम छोट्या स्वरूपामध्ये त्याला पूर्ण करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब यांचा सत्कार करण्यासाठी विरूपाक्ष महाराज व लक्ष्मण पत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचा सत्कार करावा. आजचे व्याख्याते विक्रमदादा नांदेडकर यांचा सत्कार करण्यासाठी मी सर्व सन्माननीय स्टेजला विनंती करतो की त्यांनी दादांचा सत्कार करावा. धन्यवाद. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम चालू आहे किंवा गणेश मंडळाचा कार्यक्रम आपण करतो असे आपले मठाधीश डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा सत्कार करण्यासाठी रोडगे आणि नाना आणि डॉक्टर स्वामी यांना विनंती करतो की त्यांनी पण सत्कारासाठी समोर यावं, सत्कार करण्यासाठी यावं.
गणेश पाटील. गणेश पाटील. धन्यवाद. गजानन प्रासादिक गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री विलास चव्हाण यांचा सत्कार करण्यासाठी गणेश पाटलांना विनंती करतो की त्यांनी अध्यक्षांचा सत्कार करावा. अजून एक वेळेस सूचना देतो, गणाचार्य मठ संस्थान फेसबुक व यूट्यूब चॅनलवर आजचा कार्यक्रम लाईव्ह दाखवण्यात येत आहे. त्याची लिंक मी थोड्या वेळात पाठवतो. आपण आपल्या ग्रुपवर जे कोणी बाहेरगावी आहेत त्यांना पण ते पाहू शकतात. आणि त्याला सबस्क्राईब आणि शेअर जर केलं तर येणारे पुढील कार्यक्रम त्यांना लाईव्ह बघण्याचा लाभ होईल. धन्यवाद गणेश पाटील. 2 मिनिटाचं. काल आपण आपल्या गणेश मंडळाची माहिती दिलेली आहे, पण काही श्रोतागण आणि दादा यांना या गणेश मंडळाची महत्त्व किंवा माहिती मिळण्यासाठी म्हणून वापस एकदा मी सांगतो की दादा 1894मध्ये लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेश मंडळाची घोषणा केली होती. त्या घोषणेच्या 2 वर्षानंतर मुखेडमध्ये तत्कालीन जे काही मुखेडमधील मान्यवर मंडळी होती त्या मान्यवर मंडळींनी 1896मध्ये या गणेश मंडळाची स्थापना केलेली आहे. त्यावेळेसचे जे मठाधिपती होते त्यांनी मोठ्या अंतकरणाने ही जागा उपलब्ध करून दिली आणि त्यावेळेसपासून हा गणेश उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो. ह्या गणेश मंडळामध्ये सांस्कृतिक विचारधारा पेरली जाते आणि हा गणपती मुखेडचा मानाचा गणपती म्हणून मिरवला जातो. आणि या गणेश मंडळामध्ये नवीन सदस्य होण्याची काही गरज नाही, कारण का माझे वडील होते, माझे आजोबा होते, माझे पणजोबा होते. पिढीजात जसं आपल्याला आपली प्रॉपर्टी भेटते त्या पद्धतीनं ह्या ठिकाणी जे सदस्यत्व आहे पिढीजात आपल्याला ह्या ठिकाणी सेवा आणि सेवा करण्याची आपल्याला योग्य संधी ह्या ठिकाणी भेटते. पिढीजात म्हणल्यापेक्षा आपल्याला नवीन कोणी येत असेल तर आपण त्याला नाही म्हणत नाही, पण ह्या ठिकाणी जे कोणी येते ते आपलं जसं आपण घरामध्ये आपण देवाला जसं नमस्कार किंवा आपलं जे काही कुलाचार आपण करतो त्या कुलाचार पद्धतीने ह्या गणाचार्य मठामध्ये सेवा केली जाते. हा मुखेडचा मानाचा गणपती म्हणून आहे आणि मराठवाड्यातील पहिला गणेश उत्सव सार्वजनिक गणेश मंडळ म्हणून सुद्धा याची ख्याती आहे. म्हणून ह्या ठिकाणी इथे कोणी येतात हे भावनेने आणि श्रद्धेने येतात आणि तेवढ्याच मोठ्या मनाने गणाचार्य मठ संस्थान गेल्या 125 वर्षापासून ह्या गणेश मंडळाला सगळ्या बाबतीमध्ये सहकार्य करते. त्याबद्दल मी सगळ्यांना विनंती करतो की त्यांनी थोडंसं टाळ्याच्या गडगडाटमध्ये या गणेश मठाचं हे स्वागत करावं. आजच्या विषयाबद्दल थोडं सांगायचं म्हणजे आज आपण धर्म म्हणजे काय या विषय घेतलेला आहे. धर्म म्हणजे काय हा विषय घेण्यामागचा उद्देश आजकाल ज्या पद्धतीने आपली संस्कृती, जसं आपण काल संस्कार हे सुगंध ह्या विषयावर भाष्य केलं होतं, आज विषय आहे धर्म म्हणजे काय. आजकाल ज्या पद्धतीने धर्माचे वावाडे काढल्या जातात किंवा धर्म हा पालन करणाऱ्याला आपण असं समजतो की ह्या वयात काय धर्माचं तू पालन करायलास किंवा काय मंदिरात चाललास, काय ह्याच्यासाठी चाललास, किंवा आपल्या हिंदू संस्कृतीपासून जे दुरावलेले आहेत आणि ह्या हिंदू संस्कृतीच्या टिकवण्यासाठी म्हणून ज्या काही धर्माच्या व्याख्या आपल्या ग्रंथामध्ये पोथीमध्ये जे काही लिहून ठेवलेलं आहे ते सर्व समजण्यासाठी म्हणून ह्या आजचा विषय आपण धर्म म्हणजे काय केला आहे. बऱ्याच जणाला असं वाटतं की धर्म म्हणजे काय असा खूप मोठा काही विषय आहे. काहीच नाही. धर्माची सरळ व्याख्या जर करायची जर असेल, जो सहजरित्या पालन केला जातो त्याला धर्म म्हणावं. जेणेकरून आपल्या सहजरित्या म्हणल्यानंतर काय की जेणेकरून आपल्या वागण्याचा दुसऱ्याला त्रास न होता ज्या गोष्टी केल्या जातात त्याला धर्म म्हणलं तरी चालते. मी चुकीचं असेल तर दादानी त्यांच्या संबोधनामध्ये ते करेक्ट करावं. पण मला असं वाटतं की आपल्याकडून न त्रास होणं आणि हिंदू धर्मामध्ये, आता आपण हिंदू धर्मामधले आहोत त्याच्यामुळे हिंदू धर्मामध्ये कुठल्याही धर्मपद्धतीला कोणालाही त्रास न होता आपण आपला धर्म पालन करू शकतो. त्यामुळे आजचा जो विषय आपण घेतलेला आहे धर्म म्हणजे काय, त्यासाठी पूर्ण बोलण्यासाठी आपल्याला विक्रमदादाला आपण बोलवलं आहे. ते सगळे आपल्याला सविस्तर त्याविषयी माहिती सांगतील आणि व्याख्यात्यांचा परिचय विक्रमदादा नांदेडकर यांचा परिचय देण्यासाठी म्हणून
मी लक्ष्मण काका पत्तेवार यांना विनंती करतो की त्यांनी दादांचा थोडासा परिचय करून द्यावा. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा भूषण मुखेडभूषण डॉक्टर दिलीपला पोटे साहेब, आजचे प्रमुख व्याख्याते विक्रमदादा नांदेडकर, आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विक्रमदादा गणाचार्य मठाचे मठाधिपती विरूपाक्ष शिवाचार्य महाराज आणि गणाचार्य गजानन प्रासादिक मंडळाचे अध्यक्ष विलास चव्हाण आणि मित्र विक्रम विनायक नांदेडकर, पुंडलिकवाडी, महावीर चौक, नांदेड. शिक्षण विज्ञान पदवीधर. श्री दासगणू महाराज प्रतिष्ठान गोरटे येथे सचिव. श्री दासगणू परंपरेतील कीर्तनकार, प्रवचनकार. आजपर्यंत महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर 1500पेक्षा अधिक कीर्तने, प्रवचने, व्याख्याने यांची झालेली आहे. धन्यवाद. धन्यवाद काका. त्यामध्ये मी एक थोडंसं ॲड करतो. विक्रमदादा नांदेडकर म्हणजे आनंद महाराज आठवले यांचे नातू आहेत. आपण त्यांना आप्पा म्हणून संबोधतो. संन्यास घेतल्यानंतर श्री वरदानंद भारती या नावाने ते ओळखले जातात. त्यांचे हे नातू आहेत. हे फक्त मी याच्यामध्ये काकाच्या परिचयामध्ये ॲड करतो आहे. आपल्या गणाचार्य मठ संस्थानचे डॉक्टर विरूपाक्ष महाराज यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत आणि आशीर्वचन द्यावं. श्री गुरुभ्यो नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा प्रप्रथमः आराध्य सद्गुरूंना स्मरण करून आज गणाचार मठ संस्थान येथे गजानन प्रसादिक मंडळाच्या वतीनं आयोजित दुसरा पुष्प व्याख्यानाचा निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित व्याख्यानमालेचे आजचा अध्यक्ष मराठवाडा भूषण मुखेडभूषण डॉक्टर दिलीप पुंडे साहेब, प्रमुख वक्ते विक्रमदादा नांदेडकर, या मंडळाचे अध्यक्ष विलास भाऊ चव्हाण, उपस्थित सर्व मुखेड नगरीचे ज्येष्ठ प्रतिष्ठित नागरिक, माता भगिनी, नवतरुण. गेल्या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये गजानन प्रसादिक मंडळाच्या वतीनं व्याख्यानमाला आयोजित करण्यात आलेली आहे. आजचा हा दुसरा पुष्प आहे. मुखेड एक वैचारिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारं नगर म्हटले तरी चालतो. कारण ह्या नांदेड जिल्ह्यामध्ये अनेक तालुका आहे, परंतु मुखेड तालुका एक असं म्हणावं लागतो की इथं सर्व गोष्टी सुरुवातही होतो आणि शेवटपर्यंतही सुद्धा जातो. म्हणून आज मुखेडमध्ये अनेक व्याख्यानमाला चालू होतं. अनेक व्याख्यानमाला चालत असताना एक गजानन प्रसादिक मंडळ यांच्या वतीनेही सुद्धा व्याख्यानमाला चालावं असं एक मानस गेल्या 2-3 वर्षापूर्वी मी मांडलो. त्यावेळामध्ये अनेक लोकांना वाटले की कसं होईल, काय होईल. मग त्याचा एक प्रात्यक्षिक म्हणून आज ह्या वर्षी मंडळांना मी आवर्जून सांगितलो, काहीही होऊ द्या, किती संख्या येईल, कसं होईल, काय होईल ते न विचार करता पण व्याख्यानमाला सुरू तर करून पाहू. मग त्यानिमित्तानं सुरू केलं. पाहता आज कालचंही सुद्धा सुंदर झालं आणि आज आम्ही तुम्ही सगळेजण पाहूच लागलेले आहोत. म्हणजे आपल्याला ह्या गजानन प्रसादिक मंडळाचा इतिहास सर्वांना माहीत आहे. गेल्या 130 वर्षापेक्षाही जास्त कालावधीमध्ये या नांदेड जिल्ह्याच नव्हे तर मराठवाड्यामध्ये सुंदर असा ह्या गजानन प्रसादिक मंडळाचं कार्य आम्ही पाहिलं. तर ह्या तिलकांचं पाठीमागे मराठवाड्यामध्ये पहिल्यांदा स्थापन केलेलं मंडळ असूनही सुद्धा ह्याचं एक प्रकारचं मोठं लौकिकता किंवा ह्याचं खूप मोठं प्रसिद्धी व्हावं असं इथलं कुठलंही मंडळ अपेक्षा करणारच नाही. म्हणून विक्रमदादा तुमच्यासाठी खास सांगतो, इथले मंडळांनी कुणाकडेही पट्टी मागायला जाणारं नाही, कुठल्याही पावती यांच्याकडे छापले जाणारं नाही. आणि आत्ताच आपलं जीवनभाऊ म्हटल्यासारखं इथं कोणीही नवीन सदस्य येणारसुद्धा नाही, कारण त्यांना इथं काही नवीन काही पाहायला मिळणारच नाही. म्हणून जे काही इथं येणारे आहेत ते पारंपरिक पद्धतीनं त्यांचे आजोबा होते, वडील आहेत ते आहेत. इथून पुढे येणारेसुद्धा त्यांची मुलंहीसुद्धा इथं येणारच आहेत. परंतु ह्या मठावरच्या गादीवर मी आल्यापासून पाहतो गेल्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये गजानन प्रसादिक मंडळ मात्र एक चांगलं काम सुरुवात केले.
कारण आतापर्यंत पहिल्या दिवशी स्थापन करणार, 3-4 दिवसाचं आरती करणार, मग मध्यंतरी लक्ष्मी आल्या 2 दिवस सोडणार, मग मठ संस्थानातले काही मुलं आरती करून घेणार आणि शेवटी येऊन गणपती बाप्पा मोरया करणार. परंतु ह्या 5-6 वर्षाच्या नंतर मी त्यांना वारंवार मार्गदर्शन करत गेलो आणि त्यांना सांगत गेलो की या गजानन प्रसादक मंडळ मानाचा गणपती असूनही सुद्धा इथं काही नाही तर काही कार्यक्रम चाललाच पाहिजे याची एक संकल्प म्हटल्यानंतर ते सर्वजण मोठ्या अंतकरणानं महाराज सांगत आहेत, मग ह्यावर्षी करूच म्हणून सुरुवात केलं. तर आजचा हा व्याख्यानमालामधून जास्त वेळ न बोलता एवढंच मी म्हणणार आहे, विक्रमदादा आजचा विषय फार सुंदर आहे. धर्म म्हणजे काय आपल्या सर्वांना फार मोठं कोड पडतं. धर्म म्हणजे उपासना का, धर्म म्हणजे विचार का, धर्म म्हणजे अजून काय, असं अनेक प्रश्नाची उत्तर माझं तर अपेक्षा आहे की तुमच्याकडून इथं चांगले मिळू शकतो म्हणून तुम्हीसुद्धा आपल्या सर्व इथं उपस्थित सर्व जे काही सृजन नागरिक आहेत तेवढंच नव्हे तर इथले जे काही बसलेले सर्व श्रोतेगण आहे हे जिज्ञासू आहे. दादा खास तुमच्यासाठी सांगतो, हे जिज्ञासू श्रोतेगण आहे. आम्ही संख्येकडे पाहणारा नाही, परंतु इथं बसलेले एक व्यक्ती हजार लोकांची बरोबरीच आहेत. मग एवढा मोठं काम करणारे आज इथले पत्रकार असतील किंवा अनेक व्यापारी असतील, अनेक डॉक्टर लोक असतील, त्यांचा एवढा मोठा अभ्यास आहे. त्या लोकांना वाटतं की आम्हाला काहीतरी चांगलं ऐकायला मिळेल, म्हणून अशी आलेले श्रोत्यांना तुमच्याकडून चांगल्या अपेक्षा आहेत. तर तुम्ही आपल्या ह्या सर्व श्रोत्यांना धर्म म्हणजे काय त्या विषयावर सुंदर उद्बोधन करावे अशी तुम्हाला सांगतो. आणि पुंडे साहेबांच्याबद्दल सर्वांना माहीत आहे, पुंडे साहेब आज अध्यक्ष म्हणून आलेले आहेत. तर तुम्हीसुद्धा आपल्या सर्व श्रोत्यांना तुमचे मनोगत सांगावं असे डॉक्टर साहेबांना सांगतो. आणि आजचा हा कार्यक्रमामध्ये जे काही उपस्थित तुम्हा सर्वांना त्या भगवंताची कृपा आशीर्वाद सांगून वाणीला विराम देतो. शिवंभूयात सगळेजण जयघोष करूया. भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. धन्यवाद महाराज. संतांच्या आशीर्वादाशिवाय समोर जाऊ नये अशी आपली संस्कृती सांगते, म्हणून आपण नको म्हणलात तरी आपल्याला आपलं मनोगत किंवा आशीर्वाद देण्यासाठी तुम्हाला मी बोलवलं. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आपल्या कार्यक्रमामध्ये थोडासा बदल करतो की जेणेकरून विक्रमदादाला वेळ व्यवस्थित भेटावा आणि आपल्याला त्यांना त्या विषयावर बोलण्यासाठी न्याय देता यावा. म्हणून मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपरावजी पुंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं. गजानन प्रासादिक गणेश मंडळ आयोजित ही व्याख्यानमाला, या प्रसंगी उपस्थित श्रद्धेय डॉक्टर विरूपाक्ष महाराज, आजचे मुख्य वक्ते माननीय श्री विक्रमजी नांदेडकर, या गणेश मंडळाचे अध्यक्ष विलासजी चव्हाण, लक्ष्मण पत्तेवार, जीवन कौटिकवार, डॉक्टर सीतानगरे स्वामी, डॉक्टर माधव पाटील, दादारावजी आगलावे, शिवाजी कोनापुरे, सर्व ज्येष्ठ मंडळी, सर्व बंधू भगिनींनो, महाराजांनी आपल्या थोडक्याशा मनोगतात इतरी भूमिका सांगितली. 1894चा गणेश आपला स्थापना गणेशाची, आपल्यावर इंग्रजांचं राज्य नव्हतं, निजामाचं राज्य होतं. त्या काळात मुखेडमध्ये मराठवाड्यातला पहिला गणेश स्थापित होतो ही मुखेडवासियांसाठी अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. आज जवळपास 128 वर्ष होत आहेत. खरं म्हणजे गणेश उत्सव आता कुठल्या स्वरूपात होतो आहे आणि कुठल्या दिशेनं चालला आहे याबद्दल मी भाष्य करणार नाही. पण महाराज, बाहेर काही असलं तरी या ठिकाणी विचारांची पेरणी होते. सगळेच पेरलेलं बियाणं उठत नाही आणि सगळंच बेरत नाही, त्यामुळं काही ना काही निश्चित यातून उगवणार आहे. या ठिकाणी गर्दी नसली तरी दर्दी लोक आहेत. महाराजांनी सांगितलं 1 = 1000. महाराजांना जवळपास आता 13-14 वर्ष झाले आणि महाराज आल्यापासून या मठाचं स्वरूप बदललं आहे. विक्रमजी तर तुफान वक्तेत, मी अगोदर त्यांना ऐकले, पण महाराज आले आणि हा मठ बहुजनांचा मठ झाला. दिस इज अ कॉम्प्लिमेंट टू हिम. एका जातीपुरता मर्यादित न राहता प्रत्येकाला वाटतं की आमचा मठ
माझा आहे आणि ह्या सर्व ठिकाणी सर्व जाती धर्माचे लोक येतात. एवढी मोठी वास्तू या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी गरिबांचे लग्न होतात, रक्तदान शिबिर होतं, त्यात महाराज स्वतः पहिलं रक्तदान करतात. रुद्र मला असं वाटतं की जंगम समाजातल्या गरीबातल्या गरीब मुलांना ते या ठिकाणी शिक्षण देतात. ज्यांची पीठाची लढाई आहे त्यांना विद्यापीठापर्यंत नेतात. पीठ ते विद्यापीठ. आता पूजा करताना तो छोटा मुलगा किती सुंदर पूजा सांगत होता. मी त्याच्याकडे कुतूहलानं पाहत होतो की जग विज्ञानाचं युग आहे, टच स्क्रीनचं युग आहे. एव्हरीथिंग इज ऑन टच स्क्रीन, दिवसभर मोबाईलवर. पण ह्युमन टच इज ऑलवेज ग्रेटर दॅन टच स्क्रीन. मानवी टच आजही तो टच स्क्रीनपेक्षा मोठा असतो. या मठामध्ये संस्कार दिले जातात, अन्नदान केल्या जातं. महाराज दरवर्षी अनुष्ठान अनेक ठिकाणी करतात, तिथंही प्रबोधन करतात. आणि एक संत रूपी व्यक्तिमत्व आपल्या मुखेडवासियांना लाभलं आहे. त्यांची ग्रंथसंपदा पाहिली तर अगदी मन भरावून जातं. कारण ग्रंथ समजला की संत समजतो आणि संत समजला की भगवंत समजतो. त्यांची लायब्ररी आता मी पाहिली, खूप काही चांगलं वाटलं मला. या ठिकाणी जीवन फार सुंदर सूत्रसंचालन करतोय, त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्याच्या पाठीवर मी शाबासकीची थाप मारतो की उत्सव म्हणलं की म्हाताऱ्या माणसांनी यावं हे त्यांनी खोडून काढले. तरुणांनीही भगवद्गीता ऐकली पाहिजे, तरुणांनीही भागवत ऐकलं पाहिजे, तरुणांनीही तुकोबाची गाथा ऐकली पाहिजे. जीवनावर कमी वयात झालेले आध्यात्मिक संस्कार आणि लक्ष्मण त्याला शक्ती देतो. या ठिकाणी लक्ष्मणाला शक्ती न लागता लक्ष्मण त्याला शक्ती पुरवतो असं म्हणायला हरकत नाही. तर ह्या दोघांचंही मी कौतुक करतो. आज परिस्थिती फार भयावह आहे. धर्म म्हणजे काय याच्यावर मी विश्लेषण करणार नाही, विस्तृत ते बोलतील. पण सध्या जगामध्ये काय चाललंय हे तुम्हालाही माहीत आहे, मलाही माहीत आहे. हर गुल पडा है लुह लुहान दोस्तों, कांटों के हाथ बिक गई है मुस्कान दोस्तों. हर चीज़ महंगी इस महंगाई के दौर में, सस्ता है आदमी का खून दोस्तों. रक्तपात करणं सोपं आहे, रक्तदान करायला आता मुखेडमध्ये चळवळ रुजली. पण जगामध्ये रोज टी व्ही उघडला की रक्तपाताशिवाय दुसऱ्या काही बातम्या येत नाहीत. जीवनानं सुंदर व्याख्या सांगितली, साधासुधा. पण धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही नसून जीवन जगण्याची आदर्श प्रणाली, नीतिमूल्यांची प्रणाली म्हणजे धर्म. आपला धर्म वसुधैव कुटुंबकम आहे की जो हे विश्वची माझे घर म्हणतो. भगवान कृष्ण म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. ज्या ज्या वेळेस अधर्माकडे जाईल मी त्यावेळेस त्याचा नाश करायला येईल. पण ज्ञानेश्वर म्हणतात की जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. की ज्ञानेश्वर म्हणतात की एक खळ लोकांचं त्यांचा नायनाट न होता त्यांची व्यंकटी सांडो. म्हणून ज्ञानेश्वराला माऊली म्हणतात. तुकोबा, ज्ञानेश्वर, एकनाथ, सावतामाळी ही आपली धर्माची अत्यंत साधू संतांची भूमी. मराठवाडा तर विशेष संतांची भूमी आहे. विक्रमजी, मला असं वाटतं की संत इथं जास्त झाले म्हणून शोषितता जास्त आली, म्हणून संघर्ष कमी पडतो. असंही कधी कधी वाटतं माधवराव की मराठवाड्याचा माणूस पेटून उठायला का कमी पडला. कदाचित शोषितता निजामाचं राज्य होतं आणि म्हणून शोषितता जास्त आली म्हणून आपला संघर्षही कधी कधी कमी पडतो. पण ही शोषितता संस्कृती टिकवायला सुद्धा तेवढीच महत्त्वपूर्ण ठरते. अशी ही आपली मराठवाड्याची संस्कृती. धर्माच्या बाबतीमध्ये तुम्ही बोलताल, पण धर्म म्हणजे एकच की खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. साने गुरुजींचं हे गीत. सगळ्यांच्या झेंड्याचे रंग, कोणाचा हिरवा आहे, कोणाचा लाल आहे, कोणाचा पांढरा आहे, कोणाचा भगवा आहे. तुमच्या माझ्या रक्ताचा रंग तर लालच आहे. एमर्जन्सीमध्ये तुमच्या अंगात कुणाचं रक्त सोडलं जाते कुणाला पत्ता लागतो. रक्त घेताना तर आपण कधी धर्मावर जाऊन रक्त घेत नाही. प्रत्येक धर्मात चांगली माणसं आहेत, प्रत्येक धर्मात काही विघटक गोष्टी पण आहेत. श्री गणेश म्हणजे विघ्नहर्ता आहे.
आपल्या सामान्यातही विघ्नहर्ता असू शकतात. मी तर म्हणेल की विघ्नहर्ता म्हणून आपण रोज गणेशाची आरती करतो, पण तुमच्या माझ्यामध्येही आपण विघ्नहर्ता होऊ शकतो. एखाद्या गरीबावर आलेलं संकट, डॉक्टर म्हणून मी एखाद्याचा जीव वाचवणं, एखाद्या शिक्षकाने एखाद्या मुलाला घडवणं, एखाद्या गोर गरीब वंचित शोषित पीडिताला मदत करणं, हे सुद्धा विघ्नहर्त्याचंच रूप आहे. आपणही विघ्नहर्त्याचा अंश घेऊन समाजातले विघ्नहर्ता होऊ शकतो. खरं म्हणजे मला असं वाटतं की समाजात असे विघ्नहर्ता खूप असतात. पुरात जीव वाचवणारे, संकटात धावणारे खूप जण आहेत. ते सुद्धा एक विघ्नहर्त्याचा अंशच आहे आणि हे सुद्धा धर्मकार्य आहे. माझा देश, माझी माती हा माझा धर्म आहे. सावरकरचं वाक्य मी नेहमी सांगतो की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि या देशाचं माझं काही देणं लागतं आणि तो माझा राष्ट्रधर्म आहे. तो त्याचं मी पालन माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत केलं पाहिजे. हा धर्म आहे. बाकी धर्मावर विस्तृत तर आजचे प्रमुख वक्ते बोलतील, पण या मठामध्ये 2 वर्षापूर्वी मला वाटतं बिफोर कोविड घलसासी सर आले होते. खूप मोठं विचार मंथन झालं की विचार कसं आहे की पाणी घुसळलं की वीज तयार होते, ताक घुसळलं की लोणी तयार होतं आहे आणि विचार घुसळला की विवेक बाहेर येतो. तसं 2 दिवसापासून या ठिकाणी विचारांची घुसळण व्हायला लागली रवीनं. हा विचार महाराज ही खरं म्हणजे मुखेडमध्ये गेल्या 10 दिवसामध्ये काय काय कार्यक्रम झाले. लोकांना जे पाहिजे ते संयोजक देतात. म्हणजे जशी प्रजा तसा राजा बनायची वेळ आली. लोकांची अभिरुची बदलली, त्याला बाकी संयोजक तरी काय करणार. पण आज थोडे कमी जरी लोक दिसत असले तरी एक कणीस 1000 दाणे निर्माण करू शकतं. जमिनीत टाकलेलं एक दाना, तसं एक विचार हा अनेकांना जागृत करू शकतो. या विज्ञानाच्या युगामध्ये म्हणजे मला एवढं म्हणायचं आहे की या मठामध्ये केवळ अध्यात्म नाही तर या ठिकाणी विज्ञान आणि अध्यात्म याचा योग्य संगम आहे. महाराज डॉक्टरेट आहेत. ही इज अ हायली क्वालिफाईड, वेल एज्युकेटेड. त्यामुळं जीवन जगताना महात्मा गांधी म्हणायचे की जोपर्यंत विज्ञान आणि अध्यात्म याची सांगड घालणार नाही, नाहीतर माणसाचं जगणं नष्ट होईल. म्हणून विज्ञानाला हवी अध्यात्माची साथ आणि अध्यात्माला हवा विज्ञानाचा हात. हे कार्य या मठामध्ये चाललं आहे. अनेक ठिकाणी महाराज हे मी माझ्या आईच्या नावानं भीमाई व्याख्यानमाला चालवतो. 10 पुष्प झाले. खूप श्रोते असतात. आपल्या भागात अन्नाची भूक राहिली नाही. आपल्या देशात उपाशी राहून मरणाऱ्यापेक्षा खाऊन खाऊन मरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. डायबेटीज, हायपरटेन्शन, व्हॉट नॉट. रोज दवाखाने फुल आहेत. एकही दवाखाना काही कमी, सगळे दवाखाने ओसंडून वाहतात. पण आपल्या समाजात विचारांची भूक आजही खूप आहे. खाऊ घालणारे खूप आहेत. पण बुद्धीला, मनाची भूक भागवण्यासाठी नांदेडकर साहेबांसारखे वक्ते, मी त्यांना नांदेडलाही ऐकलं होतं, आपल्या भागवतातही ऐकलं होतं की थोडे जरी असले तरी अकेला निकला था, लोग मिलते गए, कारवा बनता गया. या शहरामध्ये खूप चळवळी आम्ही चालवतो. अनेक चळवळी. नांदेड जिल्ह्यातली सगळ्यात मोठी रक्तदान चळवळी इथं चालते. सगळ्यात मोठी योग चळवळ इथं चालते. सगळ्यात मोठे अनेक व्याख्यानमाला इथं चालतात. मुखेड हे चळवळींचं शहर आहे. इथं जागृत माणसं खूप आहेत. जरी दुसऱ्या दोन्ही टोकाचे असले तरी आजही या ठिकाणी जागृत नागरिक आहेत. विकाराकडे जरी समाज जास्त झुकला असला तरी विचार अजूनही जागा आहे. आणि ही व्याख्यानमाला अशाच विचारांचं जागर हे घालत राहतील असं मला वाटतं. पाऊस आज पडतोय, दुष्काळ. खरं म्हणजे आजच खरं म्हणजे मुंबईला आता धोधो पाऊस चालू आहे. खरं म्हणजे दुपारी असं होतं की विठ्ठलाला प्रार्थना आहे की कमरेवरचे हात काढून आभाळाला लाव तू, तुझ्या हाताने हलवून ढगांना भिजव माझा गाव तू, अशी म्हणायची वेळ आली. पहिल्या लाटेमध्ये भरपूर पाणी आलं. आता आपण पाण्यासाठी तरसतोय. हा विघ्नहर्ता पाणी घेऊन येईल. सगळी सुख समृद्धी, प्रत्येकाच्या आयुष्यातलं सुख समाधान भगवंतानी प्रत्येकाला द्यावं अशी मी प्रार्थना करतो.
आणि आरोग्य त्यांनी सर्वांना द्यावं. शेवटी परमेश्वराचं की तूच करता आणि करविता, शरण तुला भगवंता. मी डॉक्टर जरी असलो तरी मरणारा पेशंट उठवताना माझ्या मनात भगवंताचं स्मरण निश्चित असतं, कारण त्याशिवाय आत्मविश्वास येत नाही आणि आत्मविश्वास असल्याशिवाय माणसाला यश येत नाही. फक्त श्रद्धा आणि अंधश्रद्धा इज LOC भारत पाकमधल्यासारखं. तर पण परमेश्वराचं नामस्मरण करूनसुद्धा अनेक संकटावर मात करत असतो. तसं प्रत्येकाच्या जीवनामध्ये विघ्नहर्त्यांनी त्या विघ्नाचं हरण करावं आणि सगळ्यांना सुखसमृद्धी मिळावी अशी मी प्रार्थना करतो. पुनश्च प्रासादिक गणेश मंडळाच्या सर्व आयोजकाचं मी 2-4 जरी नावं घेतले तरी सर्वांचं कौतुक करतो. महिला भगिनी खूप आल्यात, मला खूप आनंद वाटला. तर प्रत्येकाने शेवटी एक आवाहन करतो की आपल्यातच आपण सामान्यातले काही विघ्नहर्ता बनता येईल का? एखाद्याचं विघ्न मी दूर करेल का? एखाद्याचं हा जीवन करेल का? छोटंसं कार्य असेल, पण छोट्यातूनच मोठ्याची निर्मिती होते. हे कार्य भगवंताचं कार्य समजून आपण आपल्यातूनच काही विघ्नहर्ता निर्माण व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद काका. आपण सविस्तररित्या धर्माची व्याख्या अध्यात्म आणि विज्ञान या शब्दामध्ये करून दाखवली. आजच्या मुख्य कार्यक्रमाकडे वळण्यासाठी म्हणून आणि दादांना व्यवस्थित वेळ भेटावा ह्यासाठी विक्रमदादाला विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करावी. श्रीमच्छंकर देशिकेंद्र भगवान ज्ञानेश योगेश्वर सन्मार्गी जनलावण्याक्षितितलाले तुकोबापर साई दासगणू समर्थ गुरुया संतव्रजा भीतरी ठाके तो प्रभु हो प्रसन्न मजत्या सर्वांसवे श्रीहरी महायोगपीठे तटे भीमरथ्याः वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सदा प्रभुपदावरी निजसमर्पिली सेतनु कथेत मनगोविले कमलमालिकेसी जणू मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो. वंदे वरदानंदं श्रीयतिवर्यं विमलं शुद्धं काषायाम्बरवेशं विशेषं कंठे पावन धृतरुद्राक्षं वंदे वरदानंदं. पुंडलीकवरदा हरिविठ्ठल सद्गुरु ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. पूजनीय डॉक्टर विरूपाक्ष महाराजजी, या व्याख्यानमालेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर दिलीपजी पुंडेसाहेब, या गजानन प्रासादिक गणेश मंडळाचे अध्यक्ष श्री विलासजी चव्हाण साहेब आणि मुखेडमधील उपस्थित सर्व सुजाण जबाबदार नागरिक बंधू भगिनींनो, सुरुवातीलाच दडपण आलं की जरा अवघड अवस्था होते, वक्त्याची बिकट अवस्था होते. त्यातलं पहिलं दडपण आणलं ते जीवननी. मी परिचयामध्ये जे टाळलं होतं ते त्यांनी या ठिकाणी सांगितलं आणि तो दडपणाचा भाग झाला. असं आहे, मोठ्यांचं नाव सांगणं सोपं आहे, पण ते नाव राखणं अवघड आहे. मोठ्या परंपरेचा वारसा सांगणं सोपं आहे, पण त्या मोठ्या परंपरेचा पाईक होणं अवघड आहे. आणि म्हणून स्वामी वरदानंद भारती यांचे नातू असा परिचय करून दिल्यानंतर जे एक प्रचंड मनभराचं ओझं छातीवरती येतं ना, ते टाळण्यासाठी मी हे करतो. पण त्यांनी ते नको तो उपद्रव केलाच. त्यानंतर महाराजांनी सांगितलं की एक एक श्रोता 1-1 हजाराच्या ताकदीचा आहे. आणि मग अशावेळी थोडंसं दडपण येतं. वस्तुतः आनंदही आहे की आजही म्हणजे या दृष्टीने समाजासाठी, धर्मासाठी, देशासाठी विचार करायला सवड असणारे आपल्यासारखे लोक आहेत. आणि ही एक आशेची, आनंदाची बाब आहे, एवढं निश्चित आहे.
आज या व्याख्यानाच्या कार्यक्रमाचं शीर्षक वाचून अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्नार्थक चिन्ह उमटली असतील. हे धर्म म्हणजे काय? हे काय टायटल झालं व्याख्यानाचं? आम्हाला काय माहीत नाही का धर्म म्हणजे काय? माहिती आहे ना. मग हे काय वेगळं सांगणार? धर्म म्हणजे आम्हाला माहिती त्यापेक्षा कुठला वेगळा धर्म सांगणार? तेव्हा काळजी करू नका, मी नवीन कुठलाही धर्म सांगायच्या भानगडीत अजिबात पडणार नाही आणि त्याचा स्वीकार करायचा आग्रह तर अजिबात करणार नाही. आपल्याला बघायचं आहे तो शाश्वत धर्म आहे, आपण ज्याला सनातन धर्म म्हणून ओळखतो. मुळात सनातन या शब्दाची व्याख्या अशी आहे की जे नित्य नूतन आहे, जे अविनाशी आहे, त्याला सनातन अशी संज्ञा दिली जाते. आणि म्हणून आपण आपल्या धर्माच्या मागे जेव्हा सनातन हे विशेषण लावतो ना, तेव्हा त्या विशेषणाच्या दृष्टिकोनातून आपण धर्म म्हणजे काय याचा विचार केला पाहिजे. दुर्दैव काय माहिती का? धर्म म्हणजे काय हे ज्यांनी जगाच्या पाठीवरती समजून घ्यायची भानगडच कधी केली नाही, असे साम्यवादी लोक, ज्याला आपण कम्युनिस्ट म्हणून ओळखतो ना, या कम्युनिस्टांच्या लेखी धर्म म्हणजे काय आपल्याला माहिती का? यांचं स्वच्छ सांगणे म्हणजे धर्म म्हणजे अफूची गोळी आहे. अफूची गोळी का म्हणलं धर्माला? त्यांनी म्हणलं एवढ्यासाठी की अफूच्या गोळीच्या अंमलाखाली एकदा जो गेला ना, की मग त्याला कुठलंही भान शिल्लक राहत नाही, त्याला चांगला वाईट हा विवेक शिल्लक राहत नाही. आणि अशा अविवेकी माणसाच्या हातून कुठलंही कुणाच्याही कल्याणाचं चांगल्याचं काम होईल ही सुतराम शक्यता नसते. आणि म्हणून धर्माला या लोकांनी अफूची गोळी अशी संज्ञा दिली. त्या लोकांनी दिली यामध्ये वाईट वाटण्यासारखं नाही आहे. वाईट कुठं वाटतं माहिती का? तुमच्या माझ्यासारखे लोक जे आपण धार्मिक आहे म्हणवतो, आपण आध्यात्मिक आहे म्हणवतो, आम्ही परंपरावादी आहे असं म्हणवतो, अशा लोकांनी सुद्धा धर्म म्हणजे काय हे समजून घेण्याचा विशेष प्रयत्न केला नाही. हा आपल्या दुर्दैवाचा भाग आहे. धर्म 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 ज्याचा उल्लेख आपण आजकाल सर्वत्र सर्वेशाम ऐकतो, तो धर्म म्हणजे खरंच काय हे कधी समजून घ्यायच्या भानगडीत आपण पडलो का? वस्तुतः आज सगळं जग विनाशाच्या उंबरठ्यावरती उभं असल्यासारखं आहे. त्या विनाशाचं कारण जर आपण शोधायचा प्रयत्न केला तर काही गटाचा, काही विशिष्ट लोकांचा धार्मिक उन्माद हे त्याचं मूळ कारण आहे. अर्थात याला धार्मिक उन्माद म्हणणं हा सुद्धा वेडेपणा आहे. याला पंथोन्माद म्हणलेलं जास्त संयुक्तिक राहील. कारण धर्म म्हणजे काय हे हा विचार करत असताना आपल्याला जी धर्माची व्याख्या बघायची आहे ना, त्या धर्माच्या व्याख्येमध्ये हे लोक आणि यांचा धर्म कुठेही बसणारा नाही आहे, कुठेही बसणारा नाही. आणि म्हणून धार्मिक उन्माद हा शब्दसुद्धा यांच्याबद्दल चुकीचा आहे. याला पंथोन्माद हा शब्द जास्ती योग्य राहील. हे असं का म्हणतो मी? आपल्याला हळूहळू या व्याख्यानाच्या माध्यमातून उलगडून सांगायचा माझा प्रयत्न राहील. अतिशय विस्तृत, अतिशय मोठा असा हा विषय आहे. 1-1.5-2 तासाच्या काळामध्ये हा सगळा विषय समजून सांगायचं म्हणजे आकाशाला गवसणी घालायचा प्रयत्न करण्यासारखा आहे, आकाश ओंजळीमध्ये घ्यायचा प्रयत्न करण्यासारखा आहे. पण तरीही आपण त्याची प्रेरणासुद्धा आपल्याला भेटली की खरंच धर्म म्हणजे काय याचा मी विचार करीन आणि हे विचार मला ज्या ज्या ठिकाणी मिळतील त्या त्या ठिकाणाहून मी वाचायचा, ग्रहण करायचा प्रयत्न करील. एवढी ही प्रेरणा आपण या 1.5 तासामध्ये घेऊ शकलो तर आपण जिंकलो असं म्हणायला आज हरकत नाही. आणि आपला आज हा तास सव्वा तासामधला हा उद्देश आहे. मग धर्म म्हणजे काय? वस्तुतः डॉक्टर साहेबांनी अतिशय सुंदर पद्धतीने धर्म म्हणजे काय याचं उत्तर दिलं. धर्म म्हणजे वे ऑफ लाईफ, जीवन पद्धती. जीवन पद्धती म्हणजे कुठली? खड्ड्यात नेणारी? खड्ड्यात नेणारी नव्हे. माणसाचं जीवन उन्नत
प्रगत आणि विकसित सर्वार्थाने करणारी जी जीवन पद्धती आहे त्या जीवन पद्धतीला धर्म अशी संज्ञा आहे. काय आहे? इट्स अ वे ऑफ लाईफ. आणि अतिशय वृक्ष अशा कायद्यासारख्या विषयामध्ये सर्वोच्च स्थान ज्याला आहे अशा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे अगदी स्पष्ट पद्धतीने मान्य केलं आहे की हिंदुइझम इज अ वे ऑफ लाईफ. ही जगण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी कशी आहे, जी आर्य आहे. आर्य म्हणजे काय हे सुद्धा आपण आर्य वंशाचं नाव सांगतो, अभिमानाने मिरवतो. आर्य या शब्दाचा अर्थ तरी आपण समजून घ्यायचा कधी प्रयत्न केला का? कधीही प्रयत्न केला नाही. आर्य हा शब्द मुळामध्ये वंशवाचक नाहीच. आर्य हा शब्द मुळात गुणवाचक आहे. मग आर्य म्हणजे काय? सज्जन म्हणजे आर्य, सदाचरणी म्हणजे आर्य. आणि असा सदाचारी लोकांचा जो समूह आहे तो आर्यांचा समूह आहे. ते आर्य लोक आहेत. आणि म्हणून आमचं ब्रीद वाक्य आम्ही अभिमानाने सांगतो, कृण्वन्तो विश्वमार्यम. हे आम्ही लाईफ मिशन घेऊन जगामध्ये बाहेर पडलो, भारताच्या सीमा ओलांडून बाहेर गेलो आणि याचे पुरावे आज आपल्यासमोर असंख्य उपलब्ध आहेत. अगदी म्हणजे कंबोडियापासून सुदूर पूर्वेपासून ते अगदी पश्चिमेपर्यंत सगळीकडे भारतीय संस्कृतीचे पुरावे सापडतात. याचा अर्थ असा आहे, गणेशाची मूर्ती सापडली याचा अर्थ गणेशाची पूजा करणारा कधीतरी तिथे गेला असला पाहिजे का नाही? का आभाळातून गणेशाची मूर्ती पडली असं नाही आहे. मग कृण्वन्तो विश्वमार्यम आणि दारुल इस्लाम यामध्ये काय फरक आहे? कृण्वन्तो विश्वमार्यम ही आमची भूमिका आणि दारुल इस्लाम ही आजची यांची भूमिका, यामध्ये काय फरक आहे असा प्रश्न विचारतील. आपण तयार राहिलं पाहिजे. सगळं जग इस्लाममय झालं पाहिजे. दारुल हरब सगळीकडचा संपला पाहिजे. हे मिशन घेऊन बाहेर पडलेली ही लोक आहेत. मग प्रश्न विचारतात, मग तुमच्या कृण्वन्तो विश्वमार्यमचं काय? कृण्वन्तो विश्वमार्यम या मागची भूमिका वेगळी आहे आणि दारुल इस्लाम मागची भूमिका वेगळी आहे. कारण यांच्या संकल्पनांमध्येच मूलभूत फरक आहे. कसा फरक आहे ते आपल्याला बघायचं. धर्म म्हणजे काय हे सोप्या भाषेमध्ये आपण पाहिलं, पण धर्माची व्याख्या सांगा म्हणलं तर काय करणार आपण? काय व्याख्या आहे धर्माची? आणि धर्माची व्याख्या आपल्या ठिकाणी, आपल्या संस्कृतीमध्ये, आपल्या तत्त्वज्ञानामध्ये अनेक ठिकाणी अनेक पद्धतीने केलेली आपल्याला बघायला मिळते. त्याचं कारण असं आहे की धर्म ही जी गोष्ट आहे ना ती परिवर्तनीय असली पाहिजे. ती स्टॅग्नंट असता कामा नये. माईक चालतो का? हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. 1-2 मिनिटात माईक चालू होईल. सगळ्यांनी शांतता पाळा.
हॅलो 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 आपला विषय चालला होता की मग धर्माची व्याख्या कशी करायची. मुळात आम्हाला आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये जो धर्म म्हणून शिकवला गेला त्याला वस्तुतः धर्म म्हणायचं का. ज्यांनी आम्हाला हा धर्म म्हणजे काय हे शिकवलं त्यांच्याकडे मुळात धर्म ही संकल्पनाच अस्तित्वात नाही आहे. धर्माला इंग्रजीमध्ये समानार्थी शब्द कोण सांगू शकेल. कोणी सांगेल पटकन. रिलिजन. पण रिलिजन हा धर्माला पर्यायवाचक शब्द नाही आहे. रिलिजन म्हणजे उपासना पद्धती किंवा पंथ असं त्याचं स्वरूप आहे. रिलिजन म्हणजे धर्म नाही आहे. आणि म्हणून ज्या अर्थाने आज आम्ही धर्माच्याकडे बघतो ना आमचा तो दृष्टिकोन जरा बदलायची आम्हाला आवश्यकता आहे. ह्या लोकांनी शिकवलेला रिलिजन आणि आमच्याकडे अपेक्षित असलेला धर्म यामध्ये मूलतः जमीन आसमानचं अंतर आहे. आणि म्हणून ते आम्ही थोडं नेमकेपणाने समजून घेणं अतिशय आवश्यक आहे. मग रिलिजन म्हणजे धर्म नाही तर धर्म म्हणजे काय. धर्माच्या अनेक प्रकारांनी व्याख्या अनेक पद्धतीने अनेक ठिकाणी केलेल्या आपल्याला आढळतील हे आपण पाहिलं. त्यातल्या काही महत्त्वाच्या आणि सर्वसमावेशक अशा 2-3 व्याख्या मी आपल्याला सांगायचा प्रयत्न करतो. यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्थ धर्म, ज्याच्या माध्यमातून आपल्याला अभ्युदय आणि निश्रेयस या दोन्हीची प्राप्ती होते त्याचं नाव धर्म असं आहे. आता भानगड अशी आहे या लोकांना निश्रेयस मान्यच नाही आहे. म्हणजे ज्या लोकांनी आम्हाला धर्म म्हणजे काय हे शिकवलं ना आणि आम्ही ज्यांच्याकडून शिकलो त्यापैकी कुणाचाही निश्रेयसावं. निश्रेयस म्हणजे काय. ऐहिक आणि पारलौकिक हे शब्द आपल्या जास्त ओळखीचे आहेत. अभ्युदय म्हणजे ऐहिक इहलोकातलं या ठिकाणी जे भेटतं ते, आणि निश्रेयस म्हणजे पारलौकिक इथंच याच ठिकाणी सगळं संपतं अशी आमची धारणा नाही, अशी आमची भूमिका नाही. का ते आपल्या नंतर समजेल. पण ती आमची भूमिका नाही, याच्या पलीकडेही काही आहे ही आमची धारणा आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सुद्धा प्रोव्हिजन केलं पाहिजे, त्याची सुद्धा सोय करून ठेवली पाहिजे. हे सुद्धा ज्या ठिकाणी सांगितलं जातं त्याचं नाव धर्म असं आहे. यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्थ धर्म, म्हणजे ऐहिक आणि पारलौकिक सगळ्या पद्धतीचं कल्याण जे साधून देईल त्याचं नाव धर्म असं आहे. आता या लोकांची संकल्पना अशी की कितीही पापात्मा असू द्या किंवा कितीही पुण्यात्मा असू द्या तो डूम्सडे म्हणतात किंवा कयामत का दिन म्हणतात. काय ख्रिश्चन म्हणतात डूम्सडे, इस्लाममध्ये कयामत का दिन म्हणतात. त्यांची संकल्पना अशी की कोणीही असला तरीही त्या दिवसापर्यंत तो कबरीत पडतो आणि मग त्या दिवशी त्याचा काय तो निर्णय व्हायचा तो पुढे होईल. म्हणजे काय माहिती का, आपल्याकडे कायद्यामध्ये एक संकल्पना आहे, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. न्याय करायला झालेला उशीर
हा न्याय नाकारण्यासारखा असतो. बरोबर आहे ना? म्हणजे ही माझी बायको आहे याच्यावरती दोघांनी सांगितलेला दावा, त्यातला एक जण मरून गेल्यानंतर काही उपयोगाचा आहे का? 30व्या 40व्या वर्षानंतर 50व्या वर्षानंतर काही जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड. मग तुमचा देव जर सामान्य न्याय सुद्धा नाकारणारा आहे तर हा कुठला धर्म आहे? हा प्रश्न कधी विचारलाय आपण? म्हणजे पापी माणसाची सुद्धा परिस्थिती तीच जी पुण्यवंताची आहे. मग पाप करू नये किंवा पुण्य करावं याची प्रेरणा काय आहे? काही प्रेरणा? सगळ्यांना जर कबरीमध्येच सडक पडायचं त्या दिवसापर्यंत, पुढे काय व्हायचं ते होईल, असं होत नाही. आणि म्हणून आपल्याकडची ही जी संकल्पना आहे, यतः अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्थ धर्म, इहलोकाचं आणि परलोकाचं सर्वार्थाने जो कल्याण साधून देतो त्याचं नाव धर्म असं आहे. किंवा महाभारतामध्ये एक व्याख्या येते, यस्मिन् यथा वर्तितो यो मनुष्यः तस्मिंस तथा वर्तितव्यम सधर्मः. काय व्याख्या आहे? जो मनुष्य तुमच्याशी ज्या परिस्थितीमध्ये जशा पद्धतीने वागला त्याच्याशी त्या परिस्थितीमध्ये तशाच पद्धतीने वागणं म्हणजे काय? टिट फॉर टॅट, जशाच तसे वागणं हा धर्म आहे. आम्ही यथा अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्थ धर्म ही धर्माची व्याख्या लक्षात ठेवली नाही. यस्मिन् यथा वर्तितो यो मनुष्यः तस्मिन् तथा वर्तितव्यम स धर्मः ही धर्माची व्याख्या आम्ही लक्षात ठेवली नाही. धर्माची आणखीन एक व्याख्या आहे जी जास्त व्यापक आहे, जी जास्त सर्वसमावेशक. त्या व्याख्यामध्ये धर्म म्हणजे काय याचं फार सुंदर वर्णन आहे. धारणात धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजाः यस्यात धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते. म्हणजे काय? धारणात धर्म, धर्म या शब्दाची व्युत्पत्ती काय? जो धारण करू शकतो त्याचं नाव धर्म असं आहे. ज्याच्या सहाय्याने, ज्याच्या आधाराने, ज्याच्या मदतीने धारणा होऊ शकते. कुणाची धारणा? व्यक्तीची धारणा, समाजाची धारणा, राष्ट्राची धारणा, एवढंच नव्हे विश्वाची सुद्धा धारणा ज्याच्या आधाराने, ज्याच्या सहाय्याने होऊ शकते सधर्म इति मन्यते यस्यात धारण संयुक्तम. आणि म्हणून अशी धारणा करण्याची ताकद, अशी धारणा करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला अधर्म असं म्हणावं, अशी धर्माची आपली व्याख्या आहे. आता मला इमानदारीने सांगा, धारणात धर्म मिथ्याहु धर्मो धारयते प्रजाः या निकषावरती एक सनातन धर्म सोडला तर आपण ज्यांना धर्म म्हणून ओळखतो त्यापैकी किती जण बसण्यासारखे? कुराण जो मानीन जयाची निष्ठा ना महमदावरी काफिर तो त्या मारा कापा लुटा तयाचे धननारी. काफिराची करिता हत्या पदवी लाभतसे गाजी शहीद होतो मरता विजयी लोळे ऐश्वर्या माझी. हे ज्या धर्माचं तत्वज्ञान आहे त्या तत्वज्ञानाच्या आधारावरती त्यांच्या स्वतःच्या समाजाची सुद्धा जिथे धारणा होऊ शकत नाही तिथे विश्वाच्या धारणेची कल्पना करणं सुद्धा वेडेपणाचं आहे का नाही? अडचण ही आहे की हे बोलायला अवघड आहे. बोलायला सोपं काय आहे? मजहब नहीं सिखाता, मजहब नहीं सिखाता आपस में बैर. आम्ही जोपर्यंत हे मान्य करणार नाही, धारणात धर्म मिथ्याहु, अरे ज्याच्याकडे धारण क्षमता आहे त्यालाच केवळ धर्म म्हणता येईल अशा पद्धतीचा जो धर्म आहे ना त्याचा स्वीकार जोपर्यंत केला जाणार नाही तोपर्यंत जगामध्ये वास्तविक रीतीने ही जी शांती पाहिजे म्हणतात, समाधान पाहिजे म्हणतात, समृद्धी पाहिजे म्हणतात ते राहू शकणार. आणि असा हा धारणक्षम असलेला धर्म सर्वार्थाने ज्यांनी आमची धारणा करून आम्हाला वैभवाच्या शिखरापर्यंत नेलं अशा धर्माला आम्ही स्वतः घटस्फोट दिला म्हणून आज आमची ही अवस्था आहे. धर्मो रक्षति रक्षतः. जो धर्माचं रक्षण करतो त्याचा धर्म रक्षण करतो, त्याचं रक्षण धर्म करतो. धर्मो रक्षति रक्षितः. आणि म्हणून
यस्यात धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते. ही धर्माबद्दलची धारणा आमच्या अंतःकरणामध्ये अतिशय पक्की असली पाहिजे. आणि म्हणून अशी ही धारणा आमच्याकडे असल्यामुळे आणि ती समाजातल्या सर्व थरांपर्यंत पसरलेली असल्यामुळे आमच्या समाजाची अतिशय चांगल्या पद्धतीने झालेली धारणा, त्या चांगल्या पद्धतीने समाजधारणा झाल्यामुळे समाजामध्ये नांदणारी निर्मत्सरता, समाजामध्ये नांदणारं समाधान, त्या निर्मत्सरतेच्या, त्या समाधानाच्या, त्या शांतीच्या बळावरती आम्ही प्राप्त केलेले हे वैभव आहे, ज्या वैभवाची वर्णनं आम्ही आज इतिहासाच्या पानामध्ये ऐकतो. गुंज, ग्रॅम आणि तोळा याच्यावरती सोन्याच्या मापाची कल्पना सुद्धा न करू शकणारे तुम्ही आम्ही 1.5 लाख कोटीचा खजिना कसा असतो याची कल्पना करू शकतो का? सोने की चिडिया म्हणून ओळखला जाणारा माझा देश आज जगाच्या पाठीवरती भिकाऱ्यांचा देश म्हणून ओळखला जातो. त्यामागे कारण काय याची कारणमीमांसा आपण कधी करायचा प्रयत्न केला का? असं काय आमच्याकडे होतं जे आम्ही गमावलं, ज्याच्यामुळे आमच्यासमोर ही परिस्थिती निर्माण झाली? एक गोष्ट तर नक्की आहे, आमच्यावरती सहस्त्रावधी वर्षांपर्यंत एकामागून एक झालेली आक्रमणं ही आमची गरिबी वाटून घेण्यासाठी निश्चित झालेली नाही. आमची गरिबी वाटून घेण्यासाठी आक्रमणं झाली का? आमच्या झोपड्या बघून कळवळा आला म्हणून आमच्यावरती आक्रमणं झाली का? असं नाही आहे. या ठिकाणचं वैभव नेता येईल तेवढं लुटून न्यावं यासाठी म्हणून आमच्यावरती झालेली ही आक्रमण आहे. याचा अर्थ उघड आहे की आमच्याकडे हे वैभव होतं ना, आणि हे वैभव आकाशातून पडत नाही हे आपल्याला सगळ्यांना माहिती. पैसा आकाशातून पडलेला कोणी पाहिलं का आजपर्यंत? एखाद्याकडे पैसा पुष्कळ पाहिला असेल पण तो प्रयत्नपूर्वक मिळवावा लागतो, हे तेवढंच सत्य आहे. असं आपोआप मिळणारं वैभव नाही आहे. मग हे जर आमच्याकडे होतं तर ते मिळवण्यासाठी कारणीभूत झालेल्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींचा आम्ही प्रामाणिकपणे विचार केला पाहिजे. आम्हाला पुन्हा जर ते वैभव मिळवायची इच्छा असेल, लालसा असेल, तर प्रामाणिकपणे आम्ही या गोष्टीचा विचार केला पाहिजे. आणि म्हणून विज्ञानामध्ये ना प्रबंध सोडवायचे प्रकार असतात. त्यातला एक प्रकार असा आहे की त्याचे परिणाम सांगितले जातात आणि त्याच्या परिणामापासून उलट येत 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 ते पदार्थ कुठले हे शोधून काढावं लागतं. त्या पद्धतीने जर आम्ही वैभव प्राप्त केलेलं होतं या पद्धतीचं, या कोटी, आणि त्या वैभवाची वर्णन आपण ऐका. हे फक्त ऐहिक वैभवाबद्दल मी बोलतोय. अभ्युदय आपण जे ऐकलं, धर्माचं जे प्रमुख अंग आहे अभ्युदय, इहलोकातलं कल्याण, तेवढंच बोलतोय मी. पारमार्थिक वैभव तर आम्ही आणखीन बाजूला ठेवू. फक्त ऐहिक वैभव सुद्धा आपण मोजायचा प्रयत्न केला तर लोकांना उचलून नेता आलं नाही एवढ्या लुटीची वर्णन आहेत. विजयनगरचं साम्राज्य 5 मुसलमान शाह्यांनी मिळून संपवलं आणि त्यानंतर ते साम्राज्य लुटून रिकामं करायला या 5 शाह्यांच्या सगळ्या सैन्याला मिळून 6 महिने लागले. यावरून वैभवाची कल्पना आपल्याला करता येईल. आणि कधीची फार जुनी गोष्ट नाही आहे. महाभारत काळ, रामायण काळ तर आणखीन लांब राहिला. पण ही या प्रकारची वैभवाची वर्णन आहे. आता कशाच्या बळावरती आम्ही मिळवलं? असं आहे, उपनिषद काळातल्या राजांनी आपल्या राज्यांची केलेली वर्णन आहेत. पुष्कळ ठिकाणी बघायला मिळतात. न राज्यम नैव राजासीत न दंड्यो हो नच दांडिका. काय वर्णन आहे? कुणीही राजा नाही आहे, कुठलंही राज्य नाही आहे, नियंत्रण करावं असं कुठलंही बाह्य कार्य नाही आहे. म्हणजे नियंत्रण म्हणजे सेना नाही आहे, पोलीस दल नाही आहे, काहीच नाही. दंड संविधान नाही आहे, कायद्याचं अस्तित्व नाही आहे. पण असं असून सुद्धा ज्याला शिक्षा करावी असाही कोणी सापडत नाही याची कल्पना आपण करू शकतो. ही आपल्या कल्पनेच्या बाहेरची गोष्ट आहे. आता मला सांगा, 2000 वर्षापूर्वीच्या राजांनी जर आपल्या राज्याचं हे वर्णन केलं असेल तर आमची अधोगती झाली का प्रगती झाली म्हणायची? ही आमची प्रगती आहे का?
म्हणजे न राज्यम नैव राजासी, कुठलंही दंड संविधान नाही, कुठलाही कायद्याचा धाक नाही. असं असताना सुद्धा ज्याला दंड करावा असा मनुष्य सापडत नाही असं राजा जेव्हा म्हणतो, याचा अर्थ असा की समाजाची धारणा करणारी कुठली तरी एक प्रबळ शक्ती असली पाहिजे, जिच्या आधारावरती समाजाची एवढी उत्तम धारणा होऊ शकते. आपल्याकडे कोणी पाहत नाहीये हे आपलं वागणं, आणि सगळा समाज आपल्याकडे पाहतोय हे असं असतानाचं आपलं वागणं आपलं आपण ठरवा. काही कोणाची साक्ष काढायची गरज नाही. असे दोन आपणच वेगवेगळे असतो का नाही साहेब? कायद्याच्या बळावरती धाक दाखवून हे नियमन होऊ शकत नाही, आणि याची उदाहरणं आपल्या समोर आहेत. मी कायद्याचा अभ्यास केला, कायद्याचा विद्यार्थी आहे, LLB. हजाराच्या वरती कायदे आहेत. किती समाजाची धारणा झाली आहे, त्या कायद्यांच्या कक्षा आणखीन रुंदावणं चालू आहे. किती गुन्हे कमी झाले, किती चोऱ्या कमी झाल्या, किती डाके कमी, दिवसा ढवळ्या घातले जातात. सगळे कायदे आहेत. असं असून सुद्धा कायदे तयार होण्याच्या आधी पळवाटा तयार असतात. हाच अनुभव आहे की नाही? याचा अर्थ असा की धाकानी नियमन होऊ शकत नाही. पोरगं 10वीला आहे किंवा 12वीचं वर्ष आहे, सगळं त्याचं भविष्य ठरवणारं हे वर्ष आहे. याची जाण त्या पोराला नाही आहे, पण बापाला आहे, आईला आहे. मग ती आई काय करते? पोराला बळच घेऊन बसते 8-8 तास, 10-10 तास. आणि ते पोरगंही धाकानी बसते. बाप आहे तोपर्यंत बसते. बापाची पाठ वळल्याबरोबर आता जीवनी सांगितलं, म्हणजे पोराला काल आतुरला ठेवलं रे, म्हणजे मोबाईलमधून बाहेरच येत नव्हतं म्हणजे. आता तिथं मोबाईल नाही, काय नाही, बस म्हणला रडत. अशी कथा आहे. बापानी किती वेळ छातीवर उभं राहायचं पोराच्या, आणि किती काळपर्यंत उभं राहायचं, याला मर्यादा आहे का नाही? दिवसाचे 24 तास जर बाप पोराच्या छातीवरती बसून राहायला लागला तर घर कोणी चालवायचं? चौकामध्ये वाहतुकीला सोयीचं व्हावं म्हणून ट्रॅफिक सिग्नल्स लावलेले असतात. लाल दिवा लागला की थांबायचं, हिरवा दिवा लागला की जायचं. हे माहिती नाही असं आपल्यापैकी कोणी आहे का? मला तरी वाटत नाही कोणी असेल. पण गंमत म्हणून कधी निरीक्षण करा, ज्या चौकामध्ये ट्रॅफिक लाईट्स चालू आहेत पण ट्रॅफिक पोलीस नाही आहे, अशा ठिकाणी ट्रॅफिक रूल्स आणि ट्रॅफिक सिग्नल्स पाळले जात नाहीत. किती ठिकाणी उभे करायचे ट्रॅफिक पोलीस, याला मर्यादा आहे का नाही? आणि मग अशा वेळेला तो ट्रॅफिक जाम झाला तर चूक कोणाची? धाकानी नियमन होऊ शकत नाही. तुम्ही किती धाक दाखवा, लोक फटी काढायला तयार आहेत. मग नियमन कसं होतं? त्या पोराला ज्या क्षणी लक्षात येईल की हे माझं भविष्य ठरवणारं वर्ष आहे, 12वीचं वर्ष, एवढं वर्षभर मी मान मोडून अभ्यास केला तर सोनेरी भविष्य मला खुणावतंय, हा विचार, हा आदर अभ्यासाबद्दलचा त्या पोराच्या अंतःकरणामध्ये जर दृढमूल झाला तर बाप घरी असो नसो त्या पोराच्या हातामध्ये 12वीचं वर्ष संपेपर्यंत मोबाईल दिसणार. वाहतुकीचे नियम पाळणं हे सगळ्यांसाठी सोयीचं आहे, कोणाचीही गैरसोय होणार नाही. इथे कोणीही विशेष नाही, सगळे सारखे आहेत. लाल दिवा लागला की थांबलं पाहिजे. हे ज्या दिवशी बहुसंख्य लोकांच्या अवस्था अशी आहे, नांदेडमध्ये तर ट्रॅफिक पोलिसांना बरं का डॉक्टर साहेब, ट्रॅफिक लाईट्स असताना सुद्धा दोऱ्या घेऊन उभं राहावं लागलं. म्हणजे त्याच्यापेक्षा मेंढरं बरे म्हणायची वेळ आली माणसांपेक्षा. आणि पत्रकारांनी ट्रॅफिक पोलिसांची खिल्ली उडवली की ट्रॅफिक सिग्नलला दोऱ्या घेऊन उभा राहायला लागले. ट्रॅफिक पोलिसाचा तो मानहानी नाही आहे, ती मानहानी माणूस म्हणून, सुज्ञ म्हणून वाहन चालवणाऱ्या तुमच्या माझ्यासारख्याची आहे. लाल दिवा लागल्यानंतर थांबायचं असतं, हे सगळ्यांच्या सोयीचं आहे, हे सुद्धा ज्याला पटत नाही, हे सुद्धा ज्याला माहीत नाही, त्याला दोरी लावून थांबवल्याशिवाय किंवा बॅरिकेड्स लावून थांबवल्याशिवाय दुसरं गत्यंतर आहे का? नाही आहे. मी सांगत हा विषय होतो की धाकाने नियमन होऊ शकणार नाही आहे. हे किती करणार माणूस?
शेवटी असं आहे, बहुसंख्य लोक जोपर्यंत कायदा मानतात तोपर्यंत कायद्याचा उपयोग आहे. जेव्हा 10-20 कोटी माणसं कायदा मानणार नाहीत अशा भूमिकेमध्ये येतील, त्या दिवसाची कल्पना करा काय होईल त्या दिवशी. आज परिस्थिती अशी आहे की जेलमध्ये ठेवायला जागा नाही आहे कैद्यांना, म्हणून त्यातल्या त्यात सौम्य गुन्हे असणारे कैदी सोडून दिले जातात बाहेर. कसं व्हायचं. मी विषय हा सांगत होतो की धारणात धर्म मिथ्याहू, आपली धारणा करणारा जो तो धर्म आहे, हे जे वाक्य आहे ना, न राज्यम नैव राजासीत न दंड्यो न च दांडिका. मग हे झालं कसं याचं वर्णन तो राजा पुढे करतो. धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. प्रत्येक जण आपापल्या धर्माचं यथायोग्य पालन करून या समाजाची धारणा व्यवस्थित करतो. आणि असं आहे, धर्म म्हणजे दुसरं तिसरं काही फार मोठं गौड बंगाल नाही आहे. धर्म म्हणजे विधी निषेधांचं शास्त्र आहे. डूज अँड डोंट्स आपण ज्याला म्हणतो ना, काय करावं आणि काय करू नये, काय हिताचं आणि काय हिताचं, काय योग्य काय अयोग्य, काय नैतिक काय अनैतिक, काय कायदेशीर काय गैरकायदेशीर, हे सगळं सांगणारं जे शास्त्र आहे त्याचं नाव धर्म असं आहे. आता ह्या धर्माच्या व्याख्येमध्ये तुमच्या माझ्या धार्मिकतेला आपण ठेवून बघायचा प्रयत्न केला पाहिजे की आपण खरंच धार्मिकता या मापाने मोजायचा प्रयत्न करतो का. धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम. हे होतं कसं, ह्याची फार सुंदर उदाहरणं आहेत. आम्ही हे जे सगळं मिळवलं ना, त्यामागे कारण काय आहे हे सांगणारी ही उदाहरणं आहेत. धर्मेणैव प्रजा सर्वा रक्षन्ति स्म परस्परम म्हणजे काय. माझं शास्त्र सांगतं, माझा धर्म सांगतो, मा गृध कस्यसि ध्वनम है ना. पहिलाच मंत्र आहे उपनिषदातला शांती मंत्र. ईशावास्य उपनिषद जे आहे ना, त्यातला शांती मंत्र आहे, मा गृध कस्यसि धनम. पहिला मंत्र शांती मंत्राच्या नंतर. म्हणजे काय, कुणाच्याही इतराच्या पैशाची अभिलाषा ठेवू नको आणि गिधाडाची वृत्ती ठेवू नको. यामागे शास्त्रकारांचा एक फार मोठा बारकावा आहे बरं का. गिधाडाची वृत्ती म्हणजे काय असते. मृतोपजीवी आहे गिधाड, एवढंच नाही आहे महाराज. गिधाड हे स्कॅव्हेंजर म्हणजे मृतोपजीवी आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. पण गिधाडाचा विशेष काय आहे. तुम्ही कधी डिस्कवरीवरती कार्यक्रम बघा, त्या ठिकाणी हत्तीचं मढं पडलेलं आहे. हत्ती म्हणजे कमीत कमी 5000 किलोचं मांस आहे आणि त्याच्या भोवती 5-25 गिधाड आहेत. अशा गिधाडांना महिनाभर पुरेल एवढं मांस आहे. पण तरीही त्या गिधाडाची वृत्ती बघा. एकाने चोचीत मांसाचा तुकडा घेतला की त्या गिधाडाच्या चोचीतून हिसकावून घेण्यासाठी 10 गिधाडं त्याच्या मागे पळतात. तुझ्यासाठी आहे ना. मा गृध कस्यसि धनम. आज हे डिस्कवरीनी आम्हाला सांगितलं. आमच्या धर्माचार्यांनी हजारो वर्षापूर्वी हे सांगून ठेवलं की आम्ही लक्षात ठेवलं नाही, म्हणून आमची ही अवस्था आहे. मा गृध कस्यसि धनम. कुणाच्याही जे माझं नाही, जे माझ्या अधिकाराचं नाही, त्याची अभिलाषा बाळगू नकोस. आणि किती काटेकोर असावं. आमचे महाराज म्हणजे आप्पा एक कथा सांगायची. एक संन्यासी महाराज होते. ते सहज एका ठिकाणाहून चाललेले होते. रस्त्यात त्यांना सोन्याची मोहर पडलेली दिसली. आता हे तर संन्यासी होते, पण तिथे एक बांधकाम चाललेलं होतं. त्या बांधकामावरती पाणी घालणारा एक भिस्ती होता. ते चामड्याची पखाल होती त्याच्याकडे, त्याच्याने पाणी घालायचं काम करत होतं. त्या संन्यासी बुवाला वाटलं असं आहे, म्हणजे हा भिस्ती आहे गरीब, दारिद्र्य आहे याच्या घरी, आणि ही मोहर याला दिसली तर परिस्थितीवशात हा धर्मच्युत होईल आणि धर्माविरुद्ध जाऊन ती मोहर उचलून घेईल जी याची नाही. आणि जे त्याचं नाही ते त्यांनी घेतलं तर तो धर्मभ्रष्ट होईल, त्याला पाप लागेल. या कल्पनेने ते संन्यासी महाराज त्या मोहरेवर पाय देऊन उभा राहील. ते त्याच्या चक्रा चालू होत्या. पाणी भरायचं टाकायचं भरायचं. 3-4 चक्रा झाल्या. यांचा पाय तसाच. यांना वाटलं कदाचित महाराजांच्या पायामध्ये गोळा आला असेल, म्हणून त्यांनी विचारलं, महाराज काही त्रास होतोय का, पाय दाबून देऊ का, मोकळा करू का. नाही नाही म्हणले, तुझं काम चालू दे. पुन्हा याच्या 4 चक्रा झाल्या. महाराज तसेच. तो विचारला, महाराज काहीतरी भानगड आहे, काय सांगा मला.
मग त्या संन्यासी बुवांनी सांगितलं, म्हणले बाबा भानगड काही नाही दुसरी, असं आहे म्हणले, इथं एक सोन्याची मोहर पडली आहे, तू गरीब आहेस, ती तुला उचलून घ्यायचा मोह होईल, ते तुझ्यासाठी चांगलं नाही, म्हणून ती तुला दिसू नये म्हणून तिच्यावर मी पाय देऊन उभा आहे. तो भिस्ती हसला आणि आपल्या कामाला निघून गेला. तर असं आहे, थोबाडीत मारल्यापेक्षा कधी कधी हसलेलं जास्ती लागतं बरं का. त्या संन्यासी महाराजाला त्याचं हसणं लागलं. म्हणले हा काहीतरी वेगळाच हसला. त्याला थांबवलं, म्हणले तू हसलाच का? काय नाही म्हणले महाराज, असंच हसू आलं. नाही नाही मला म्हणले सांग. म्हणले असं आहे, मी मागच्या 4 दिवसापासून इथं पाणी घालायचं काम करतोय. 4 दिवसापासून रोज मी ती सोन्याची मोहर पाहतोय, पण रस्त्यामध्ये पडलेली अशी सोन्याची मोहर उचलून घ्यायची असते हे मला तुमच्याकडून कळालं. आता काय राहिलं? हे सांगायचं कशासाठी? समाजातल्या सामान्यातिसामान्य माणसाच्या अंतःकरणामध्ये सुद्धा धर्माबद्दल या पद्धतीची दृढनिष्ठा ज्या ठिकाणी जागृत होती ना, त्या काळच्या वैभवाची ही वर्णन आहे. एक आई होती, चांगले संस्कार करायची. संस्कारांचं महत्त्व आपण कालच्या व्याख्यानामधून ऐकलं असेल. ती मुलांना सांगावं, हे असं धर्माची चांगली शिकवणूक द्यावी, संस्कार द्यावे. एक दिवशी शाळेतून येता येता मुलांनी एक बंदा रुपया पडलेला दिसला, उचलला, दप्तरात टाकला, घरी आला. म्हटलं आई मला 1 रुपया सापडला, आणि फाट दिशी त्याच्या थोबाडात टाकून. खबरदार आहे, उद्यापासून अशी पडलेली कुठली वस्तू घेशील तर अशी घ्यायची नसते. त्या पोराला चूक लक्षात आली, क्षमा मागितली आईची, विषय संपला. दुसऱ्या दिवशी ते पोरगं आनंदाने घरी आलं. म्हणले आई धर्माचे बारकावे मी सांगतोय, हे कशासाठी सांगतोय लक्षात घ्या. उदाहरण हे उदाहरणापुरतंच. ते पोरगं आनंदलं. ते म्हणलं आई आज पण मला बंदा रुपया दिसला, पण मी तो उचलला नाही, मी तो घेतला नाही. म्हणजे शाबास पोरा, असंच पाहिजे. म्हणजे पण तिकडून एक भिकारी चालला होता, मी तो उचलला आणि त्याच्या कटोऱ्यामध्ये टाकला. आईने परत त्याच्या थोबाडीत मारली. म्हणलं आई आता काय झालं? म्हणजे मी तर घेतला नाही. म्हणले तू घेतला नाहीस हे खरं आहे, पण जी वस्तू तुझी नाही ती तुला द्यायचा तरी अधिकार कोणी शिकवला? का शिकायचं आपण? अमुक अमुक नगरसेवकाच्या फंडातून. म्हणजे एक तुटकं बाकडं जर मंदिराच्या बाहेर लावलं ना, याच्या घरून लावलं यांनी काय, म्हणजे एक बाकडं लावलं म्हणजे याला आपल्याकडे हलवयाच्या घरावरती तुळशीपत्र ठेवणं म्हणणं. म्हणजे काय करायचं? देवाला 56 भोगाचा नैवेद्य दाखवायचा. तो कसा दाखवायचा? हलवयाच्या दुकानासमोर उभं राहायचं, पाणी फिरवायचं आणि सत्यंतवर्जन परिशींच्या आम्ही म्हणायचं, मोकळं व्हायचं. जे माझं नाही ते तरी मला कोणाला देण्याचा अधिकार आहे का, हे विचारायला शिकवणारा धर्म आहे. आणि म्हणून हे धर्माचं महत्त्व आणि धर्माचं महात्म्य आम्ही जीवनामध्ये लक्षात घेतलं पाहिजे. कायदा काय शिकवतो? तुम्ही चोरी करू नका म्हणून शिकवत नाही, चोरी करून सापडू नका म्हणून शिकवतो. कायद्याच्या दृष्टिकोनातून गुन्हेगार कोण आहे? जो चोरी करतो किंवा गुन्हा करतो आणि पुराव्यानिशी सापडतो, तो चुकीचा. धर्मशास्त्राच्या दृष्टीने ज्याच्या मनातही चुकीचं येतं तो सुद्धा गुन्हेगार आहे. किती फरक आहे. धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा. धर्मामुळे धारणा कशी होऊ शकते त्याचं हे कारण आहे. धर्माचं अधिष्ठान हे आदराचं आहे आणि कायद्याचं अधिष्ठान हे धाकाचं आहे. धाक मनुष्य आज ना उद्या धुडकावून लावतो. धाक कोणाला आवडतो? तुम्हाला आवडतो का धाक? आवडत नाही. 11, 12, 13 वर्षापर्यंत जोपर्यंत बापाची ताकद असते तोपर्यंत मार खाऊन घ्यायची तयारी असते. बापाच्या चपला छोट्या झाल्यानंतर किती पोरांनी मार खाऊन घेतला आजपर्यंत बापाचा? जन्मदात्या बापाचा सुद्धा. धाक फारचा कामाचा नाही. आणि म्हणून धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा. आणि म्हणून अशा पद्धतीचा खरा धर्म जेव्हा बहुसंख्य लोकांच्या अंतःकरणामध्ये जिवंत असतो ना, मग त्या समाजाची धारणा करण्यासाठी, त्या समाजाला वैभवापर्यंत नेण्यासाठी दुसऱ्या कशाचीही आणि दुसऱ्या कुणाचीही आवश्यकता पडत नाही. ही भूमिका मात्र आम्ही लक्षात ठेवली नाही. म्हणून आज आमची झालेली ही अवस्था आहे. म्हणून आज आमची झालेली ही परिस्थिती आहे.
आम्ही धर्माला सोडलं म्हणून ही झालेली परिस्थिती आहे. असं आहे, धर्माबद्दलच्या अत्यंत गबाळ्या संकल्पना आम्ही उराशी कवटाळून बसलो म्हणून आज आमची झालेली ही अवस्था आहे. आता ह्या दृष्टीने जर आपण विचार करायचा ठरवला तर गंध उभं लावायचं की आडवं हा धर्माचा भाग आहे का? दारामध्ये तुळस असावी का बेल हा धर्माचा विषय आहे का? पूजा शिवाची करावी का विष्णूची करावी हा धर्माचा भाग आहे का? धारणात धर्म मिथ्याहू, विधी निषेधांचं शास्त्र म्हणजे धर्म आहे. आणि म्हणून आमच्याकडे आमच्या या सगळ्या धर्मशास्त्रांनी व्यक्तीच्या आणि समाजाच्या सर्वांगीण हिताच्या दृष्टीने जो विचार केला ना तो जगाच्या पाठीवरती कुठल्याही इतर संस्कृतीने केलेला नाही. व्यक्तीचा परमोत्कर्ष, समाजाचा परमोत्कर्ष, राष्ट्राचा परमोत्कर्ष कशा पद्धतीने साधला जाईल याचा परिपूर्ण असा सर्वांगीण असा विचार आम्हाला आमच्या धर्मशास्त्रामध्ये जो सापडतो तो इतर कुठल्याही धर्मशास्त्रात शोधून सापडणार नाही. पण अडचण आमची अशी आहे की आज आमच्या धर्माची चिकित्सा करायला आम्ही सगळ्यात पुढे आहेत. गंमत म्हणून सांगतो, ऐकून ठेवा. कुठलाही सण आला की मग तो शास्त्रीय कसा आहे, तो वैज्ञानिक कसा आहे हे सिद्ध करणाऱ्याची धडपड आजकाल व्हॉट्सॲपवर असते. खिल्ली उडवणाऱ्यापेक्षा हे जास्ती चांगलं, पण याची आवश्यकता नाही आहे ना. आज जसं जीवननी सांगितलं 126 वर्षापासून हा उत्सव या ठिकाणी पारंपरिक पद्धतीने होतो. काहीही वेगळं विशेष करावं लागत नाही, कुठेही जावं लागत नाही, कुणाकडेही आषाढभूत बघावं लागत नाही. हे कशामुळे झालं? परंपरा सांभाळल्यामुळे झालं. परंपरा सांभाळण्याचे आपसूक झालेले हे फायदे आहेत. आता ह्याच्यातून काय त्याच्यातून काय हे प्रश्न विचारायचे असतील त्यांनी विचारावेत. पण तुम्हाला सांगतो, आता डॉक्टर साहेबांनी जसं सांगितलं की धर्म हा विज्ञानाच्या कसोटीवर पारखला गेला पाहिजे, असं शहाणपण आम्हाला शिकवणारे लोक स्वतः काय काय सांभाळतात हे आपल्याला माहिती असावं म्हणून सांगतो. धर्माच्या नावावर पृथ्वी गोल आहे याबद्दल कोणाला शंका आहे? तुला चपटी नाही पृथ्वी? नक्की गोल आहे, ते पाचवीतल्या पोरालाही माहिती. पण गंमत सांगतो ऐका, बायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे असा उल्लेख आहे. कुठल्या विज्ञानाच्या कसोटीवर बायबल तपासणार तुम्ही? याही पुढची गंमत सांगतो, शिकण्यासारखं आहे. मी हे थट्टा करायची म्हणून सांगत नाही आहे, या लोकांकडून आपण काय शिकलं पाहिजे याच्यासाठी सांगतो. मदर तेरेसाचं नाव सगळ्यांना माहिती आहे. त्या मदर तेरेसांना एकाने प्रश्न विचारला, म्हणजे पृथ्वी गोल आहे आता सिद्ध झालं, तुम्ही काय बायबल सांगता? काय उत्तर द्यावं तिने? हो हो म्हणले, आमच्या बापदाद्याने चुकीतच शिकवलं आम्हाला. म्हणजे आमची अवस्था अशी आहे की तुझा बाप वाईट आहे म्हणून कोणीही तोंडवर करून सांगावं आणि आम्ही बापाचीच कॉलर धरून बापालाच चांगलं पण सिद्ध करायला सांगावं, अशी आमची अवस्था आहे. हे लोक काय म्हणतात माहिती आहे? मदर तेरेसांनी दिलेलं उत्तर आहे. त्या म्हणतात, माझा धर्म हा माझ्या आस्थेचा आणि निष्ठेचा प्रश्न आहे, तुमच्या चिकित्सेचा विषय नाही. काय उत्तर आहे? माझा धर्म हा तुमच्या चिकित्सेचा विषय नाही, तो माझ्या श्रद्धेचा विषय आहे. तुम्ही कितीही म्हणा, बायबलमध्ये लिहिलेलं आहे या अर्थी पृथ्वी सपाट आहे आणि मी मरेपर्यंत तसंच सांगणार आणि तसंच म्हणणार. कुठल्या विज्ञानाची कसोटी आता बायबलला तुम्ही लावणार आणि मदर तेरेसाला लावणार? पण ह्या लोकांनी आम्हाला शहाणपण शिकवावं आणि आम्ही आमच्या बापाला विचारावं, तू चांगला आहेस हे सिद्ध कर, अशी आमची अवस्था आहे. अर्थात या धर्माच्या बाह्यांगाच्या बाबतीत त्यांनी फारसं बिघडतं असं नाही, पण बाह्यांग सुद्धा
धर्माचं जे आम्ही परंपरेने सांभाळत आलो त्यामागे सुद्धा काही विशिष्ट भूमिका आहे, त्या आग्रहामागे सुद्धा काही एक विशिष्ट भाव आहे, हे आम्ही लक्षात न घेता आम्हीच सांगायला लागलो की तुम्हीच चांगले आहे ते सिद्ध करा. विषय किती स्वच्छ आहे. तुमच्या चिकित्सेचा विषय आहे का माझा धर्म नाही आहे, माझ्या श्रद्धेचा विषय आहे. मी आणि माझी श्रद्धा बघून घेऊ काय करायचं. काहीही नसताना सुद्धा या लोकांनी एवढा धर्म दृढतेने धरून ठेवला. असं आहे, लोक चिंध्या सुद्धा विकतात आणि आम्ही सोनं सुद्धा विकायचा प्रयत्न करत नाही, अशी आमची अवस्था आहे. गॅलिलिओ कसा मेला आपल्याला कल्पना आहे. गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ होता बेटा, तुला शाळेत शिकवलं शिक्षेला. ज्यांनी दुर्बिणीचा शोध लावला, ज्यांनी शोध लावला पृथ्वी फिरते, स्वतःभोवती फिरते, सूर्याभोवती फिरते, तो गॅलिलिओ. 15व्या शतकामध्ये झालेला शास्त्र. कितव्या शतकात? 15व्या शतकामध्ये. म्हणजे फार फार मागची गोष्ट नाही आहे. म्हणजे रामायण महाभारत हा विषय तर सोडा, वैदिक काल तर सोडा, 500-600 वर्षापूर्वी झालेला हा शास्त्रज्ञ, त्याला फासावरती लटकवलं का? बायबलमध्ये सांगितलं पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य फिरतो, हा त्याच्या विरुद्ध बोलतो म्हणून त्याला फासावरती चढवलं. आता ह्या लोकांनी आम्हाला येऊन शहाणपण शिकवावं, आम्ही यांना प्रश्न सुद्धा विचारू नयेत, यामध्ये चूक कोणाची आहे? त्याच्याकडून लिहून घेतलं की मी जे सांगितलं ते चुकीचं आहे, त्यांनी ते लिहिलं. पण त्याच्यानंतर लिहिलं, तो म्हणला असं जरी मी लिहिलं असलं तरीही पृथ्वी फिरायची थांबणार. शाश्वत सत्य ज्या ठिकाणी सांगितलं जातं ना, त्याचं नाव धर्म असं आहे. एवढ्या गबाळ्या संकल्पना सांभाळणाऱ्या लोकांनी तुम्हाला आणि मला धर्म शिकवावा, या पलीकडे दुसरा विनोद जगाच्या पाठीवरती असू शकत नाही. जगात जेव्हा वन्य पशु परी होते मागासले जन, नागरताना वस्त्र पात्र ना फळे कातडे हे चिधन, त्या काळीही सभ्य सुसंस्कृत ज्ञानवंत आम्ही होतो, वेद उपनिषद साक्षी या ते स्वाभिमान ना पोकळतो. म्हणजे या लोकांना म्हणजे नागरता हा विषय तर सोडाच, अंगावरती वस्त्र घालायचे असतात आणि माणसासारखं जेवायचं असतं, वस्त्र पात्र हे सुद्धा माहिती नव्हतं, फळं आणि कातडं हेच ज्यांचं धन होतं, अशा लोकांनी येऊन आम्हाला नागरता शिकवावी, आम्हाला सौजन्य शिकवावं आणि दुर्दैवानी आम्ही म्हणावं की हे इंग्रजांचं दैवी राज्य जर आमच्यावरती आलं नसतं तर आम्ही रानटीच्या रानटीच राहून गेलो असतो. या पलीकडे दुसरा दुर्दैवाचा भाग जगाच्या पाठीवरती दुसरा कुठला शोधायचा? रामायण भारत हे आमचे जिवंत असती इतिहास, भले कुणी साहित्यिक त्यांचा करो निरर्गल उपहास, असा वारसा दिव्य जयांना हताश त्यांनी का व्हावे, जागे व्हा बंधुनो आता तरी परिस्थितीशी जाणावे. आता तरी आम्ही परिस्थिती पाहून ती जाणून घेऊन जागं होणार आहोत का नाही, हा विषय. आणि ते जागं व्हायचं असेल तर खरंच धर्म म्हणजे काय हे आम्हाला जे आमच्या पूर्वसुरींनी सांगून ठेवलं त्यावरती मी विचार करणं आवश्यक. धर्म म्हणजे गबाळ्या संकल्पना नाही आहेत. मी जसं सांगितलं की धर्माचं बाह्य अंग एक आहे, उपासनेची 2 अंग आहेत का नाही. एक बहिरंग उपासना असते, एक अंतरंग उपासना असते. बहिरंग उपासनेमध्ये त्या प्रतीकामध्ये त्या पद्धतीमध्ये अडकून आपण किती नुकसान करून घ्यायचं याचा विचार केला पाहिजे का नाही. आणि वरती पुन्हा याला नाव धर्माचं द्यायचं, हा विनोद आहे. म्हणजे हा जो धर्म शिकवला, हे जे आर्यत्व आम्ही जगाला शिकवलं, आज अवस्था आमची अशी आहे की आमच्यामध्ये सुद्धा हे सज्जनता शिल्लक राहिली नाही, अशी आमच्या समाजाची परिस्थिती आहे. जाती जातीचे समाज निघाले, ऐक्यवर्धन नामतया, झाड पडले धरणीवरती फांद्या लागल्या नाचाया, अशी आमच्या हिंदू धर्माची वर्णन केलेली अवस्था आहे.
आम्ही मुक्त झालो, आम्ही मोकळे झालो म्हणून या वृक्षाच्या फांद्या नाचायला लागल्या, मुळापासून वेगळ्या झाल्या, पण त्या किती काळपर्यंत हिरव्या राहणार आहेत? राहू शकणार नाही आहेत. हा तरी विचार झाला पाहिजे का नाही? आणि म्हणून धारणात धर्म मिथ्याहू धर्मो धारयते प्रजा यस्यात धारण संयुक्तम सधर्म इति मन्यते. आणि म्हणून धार्मिक कृत्य असं म्हणत असताना आम्ही हा विचार केला पाहिजे. असं डॉक्टर साहेबांनी आता सांगितलं की ज्या कारणासाठी म्हणून हे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू झाले. असं आहे, माणूस हा एक असा प्राणी आहे ज्याच्या हातामध्ये कितीही चांगली गोष्ट तुम्ही द्या, त्याची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. काही एका विशिष्ट उद्देशाने, हे एक विशिष्ट ध्येय, काही विशिष्ट कल्पना मनामध्ये धरून सुरू झालेला हा सार्वजनिक गणेशोत्सव आहे का नाही? नाही. तर आमच्याकडे उपासना पद्धतीची सार्वजनिक पद्धती कधीही नव्हती अस्तित्वात. आमच्याकडे सगळ्या उपासना ज्या आहेत ना त्या वैयक्तिक स्वरूपामध्ये सांगितल्या. म्हणून आमच्याकडे दर शुक्रवारची प्रार्थना एकत्र आहे असा भाग आहे का कुठे? रविवारची प्रार्थना एका ठिकाणी एकत्र आहे असा भाग आहे का कुठे? नाही. या संकल्पना आमच्याकडे नाहीतच. आमची संकल्पना स्वच्छ आहे की व्यक्तींचे कुटुंब बनतं आणि कुटुंबाचे समाज बनतात. म्हणून व्यक्ती चांगली झाली की कुटुंब चांगलं होतं आणि कुटुंब चांगले झाले की समाज आपोआप चांगला होतो. त्यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागत नाहीत. म्हणून आमच्याकडे धर्माने उपासनेची दोन अंग सांगितली, एक बहिरंग आणि एक अंतरंग. आता या भूमिका सगळ्या बाजूला पडल्या. मला इमानदारीने सांगा, आज इथे जाऊ द्या, म्हणजे माझं काही फारसं अस्तित्वही आहे अशातला भाग नाही. कुठल्याही चांगल्या कार्यक्रमाला जिथे वैचारिक खाद्य आहे अशा कार्यक्रमाला उपस्थिती किती असते आणि ज्या ठिकाणी फेटे उडवले जातात त्या ठिकाणी उपस्थिती किती असते? कोणी करून घेतलं हे? असं आहे, आमच्याकडे आक्षेप घेतला जातो आणि चांगले चांगले विद्वान घेतात. म्हणजे असं आहे, तुम्ही हे फार धर्म करताना परलोकावरती दृष्टी ठेवायला लावून तुम्ही ऐहिकाचं सगळं नुकसान करून घेतलं. लोकांची महत्वाकांक्षा मारली. ठेविले अनंते तैशीची राहावे, असे या लोकांना त्यांच्या मतलबाची सगळी उद्धरणं तोंडपाठ असतात. अरे ज्या महात्म्याने सांगितलं ठेविले अनंते तैसेची राहावे, त्याच महात्म्याने सांगितलं असाध्या ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. धर्मानी आमची महत्वाकांक्षा मारली, धर्मानी आमचं वैभव दूर केलं असं नाही. हे पण लक्षात घ्या. हे काय आहे? हे विष हेतू पुरस्सर पेरलं गेलं ते सुद्धा आम्ही लक्षात घेतलं नाही. हे त्याचं मूळ कारण. 1833 साली इंग्लंडच्या संसदेमध्ये मेकॉले नावाचा एक इंग्रज सद्ग्रस्त होता, लॉर्ड मेकॉले. त्या लॉर्ड मेकॉलेला भारतावरती राज्य करता येईल अशी शासन पद्धती कशा पद्धतीने निर्माण करता येईल याचा अभ्यास करण्यासाठी इंग्लंडहून भारतात पाठवलं होतं, मुद्दाम विशेष. 1833 साली, किती साल सांगतो मी? 1833, जेमतेम 150 वर्षापूर्वी त्यांनी संसदेमध्ये दिलेलं निवेदन आहे. तो म्हणाला, भारतावरती राज्य करणं मला वाटत नाही शक्य होईल, कारण आपण मुठभर लोक जाऊन अशा लोकांवरती सत्ता गाजवणार जे स्वतःच वैभव संपन्न आहेत. हे शक्य नाही. कारण मी पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण असा सबंध भारत फिरलो. मला भारतामध्ये सगळं काही बघायला भेटलं. मला भारतामध्ये न बघायला भेटलेली केवळ एक गोष्ट आहे, त्या गोष्टीचं नाव आहे भिकारी. 1833 साली हा लॉर्ड मेकॉले इंग्लंडच्या संसदेमध्ये सांगतो, मला भारतामध्ये याचक दिसला नाही, मला भारतामध्ये दरिद्री दिसला नाही, मला भारतामध्ये भिकारी दिसला नाही. 1833 साली. आणि आज भिकाऱ्यांचा देश म्हणून आपला देश ओळखला जातो. यामागे काहीतरी चुकलंय असं आपल्याला वाटत नाही.
ह्या लोकांनी शिकवल्याप्रमाणे आमची जर पिळवणूक धर्माने केली असती, बहुसंख्य लोक जर पिचले गेले असते, जर नाडले गेले असते, जर शोषले गेले असते, तर इमानदारीने सांगा अशा पद्धतीचा समाज उभा राहू शकला असता? कुठल्याही पद्धतीने याची शक्यता वाटत नाही. पण हे असं कसं, हा विचारायचा सुज्ञपणा सुद्धा आम्ही दाखवला नाही. मग तुम्ही धर्माचे मारलेले आहात, धर्माने तुम्हाला दारिद्र्य आलं, ही गोष्ट किती खरी आहे? उलट आपण पाहिलं की धर्म हाच वैभवाला कारणीभूत ठरणारा, ऐहिक वैभवाला सुद्धा कारणीभूत कोण आहे? धर्म हाच कारणीभूत आहे. धर्म म्हणजे खऱ्या अर्थाचा धर्म, ज्याला आपण आत्तापर्यंत ह्या पद्धतीने धर्म म्हणून ओळखला. उपासना पद्धती म्हणजे धर्म नव्हे. एक ईश्वर, एक प्रेषित आणि एक पुस्तक म्हणजे धर्म नाही आहे. हा धर्म आहे का? उपासना पद्धती असेल, अशा उपासना पद्धती आमच्याकडे किती आहेत? प्रत्येक पंथाची, प्रत्येक उपासना मार्गाची पद्धत वेगळी आहे. आज सेतू, हिमाचल, तुम्ही आम्ही सगळे हिंदू आहोत, पण लग्नाच्या पद्धती तरी एक आहेत का? नाही आहेत ना. सगळीकडे विविधता आहे. आणि ही विविधता काय आहे माहिती आपल्याला? ही मोकळी का आहे माहिती? मोकळं कोणाला सोडता येतं? जे सज्जन आहेत, जे सुज्ञ आहेत, त्यांना मोकळं सोडता येतं. जाणतं पोरग आहे, त्याला आईबाप मोकळं सोडतात की नाही? जे अजाणतं लेकरू आहे, रांगणार आहे, त्याला या स्टेजवरती मोकळं सोडून आई जाईल का फिरायला? खाली पडेल ना. तिथून पुढे गेलो तर आपण पडू, हे सुद्धा ज्याला माहीत नसतं त्याला बंधनामध्ये ठेवावं लागतं. आपण आपली हानी करून घेऊ एवढी सुद्धा अक्कल ज्याला नसते त्याला जास्तीत जास्त बंधनं घालावी लागतात. पण आमच्याकडे आमच्या सज्जनतेवरती धर्माच्या शिकवणीमुळे, शास्त्रकारांचा विश्वास असल्यामुळे शास्त्रकारांनी आम्हाला दिलेली ही मोकळीक आहे, आम्हाला दिलेलं हे स्वातंत्र्य आहे. तुमचे उपासना मार्ग कुठलाही असू देत, तुमची उपासनेची पद्धती कुठली असू दे, तुमची प्रार्थना पद्धती कुठलीही असू दे, तुमचं उपास्य दैवत कुठलंही असू दे, त्यांनी फरक पडत नाही. मूळ काय आहे? महत्त्वाचं काय आहे? अंतःकरणामध्ये निर्माण होणारा सद्भाव आणि त्या सद्भावातून मिळणारी सदाचरणाची प्रेरणा ही महत्त्वाची आहे. माझी पूजा केल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये मी चांगलं वागावं ही प्रेरणा निर्माण होते का नाही हे महत्त्वाचं आहे. मी गंध उभा लावलं का आडवं लावलं हे महत्त्वाचं नाही आहे. असं आहे, मी 4 तास पूजा करतो घरी आणि कार्यालयामध्ये गेल्यानंतर जर नडलेल्या व्यक्तीकडून लाच खातो तर माझ्या पूजेचा कुठलाही उपयोग नाही. हे कोण शिकवतं? हे मला माझा धर्म शिकवतो. इतरांच्या ठिकाणी ही साधन शुचिता सांगणारे धर्म नाहीत. कसंही कमवा, दशम धर्माला दिला की तुमचं बाकी सगळं पावन झालं. तुमच्या मिळकतीत म्हणजे 10% पार्टनर करून घ्यायचं त्याला, बाकी मग तुम्ही काही करायला मोकळे. अशा पद्धतीने समाजाची धारणा होईल ही कल्पना सुद्धा आम्हाला अवघड आहे. आणि म्हणून ह्या पद्धतीने आम्हाला सदाचरण शिकवणारा धर्म आहे. आमच्या अंतःकरणामध्ये सद्वासनेची बीज, त्या बीजांचं रोपण करणारा धर्म आहे. मग मार्ग कुठलाही असू द्या, पद्धती कुठली असू द्या, ही आमची धारणा आहे. आणि म्हणून धारणात धर्म मिथ्याहू धर्मो, आणि असं आहे प्रवृत्ती लक्षणं निवृत्ती लक्षणांच. प्रवृत्ती आणि निवृत्ती ही दोन्हीही धर्माची लक्षणं आहे. पण दुर्दैवानी आज आमची अवस्था कशी झाली आहे? जसं डॉक्टर साहेबांनी आज उल्लेख केला, फार मार्मिक बोलतात. मला तर वाटत होतं आपण तिथंच बसावं आणि डॉक्टर साहेबांना सांगावं तासभर बोला म्हणून. डॉक्टर साहेब सूचक बोलले, सामान्य समाजातून कोणी सामान्य विघ्नहर्ता होऊ शकेल का? हे आपण पाहिलं पाहिजे. आणि होऊ शकेल ही आपल्याला अजूनही आशा आहे, कारण आमच्या धर्माची ती शिकवण आहे. असं आहे, समोर तुमच्या कोणी गरजवंत बसलाय आणि तुम्ही त्याच्याकडे पाठ फिरून भजन करत बसलात, हे भजन माझ्या देवाला सुद्धा मान्य नाही हे सांगणारा एकमेव माझा धर्म जगाच्या पाठीवरती आहे.
आणि म्हणून या लोकांनी येऊन आम्हाला शहाणपण शिकवण्याची काडी मात्र आवश्यकता नाही आहे. दुर्दैव फक्त एवढंच आहे की आम्ही स्वतः कोण, आमचा वारसा काय हे आम्ही लक्षात ठेवलं नाही. ही आमची झालेली चूक आहे. विस्मृती हा हिंदू समाजाला लागलेला सगळ्यात मोठा शाप आहे. असं आहे, एका तळ्यात होती बदके पिले, ते आपण ती कविता वाचली असेल. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक. मग त्या हंसाच्या पिलाने काय केलं, एक दिवशी त्याला वाटलं बदकच आहेत आपण, आणि या बदकाच्या मागे 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 फिरायला लागला. एक दिवस त्यांनी आपलं प्रतिबिंब पाण्यात पाहिलं. पाण्यात पाहताना चोरून या क्षणैक, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. अरे म्हणले मी यापेक्षा कोणीतरी वेगळा आहे. असं आहे, सौंदर्याच्या सुद्धा ज्याच्या त्याच्या व्याख्या आहेत का नाही, त्याला काय करणार आपण. आणि म्हणून आमची संस्कृती, आमचा धर्म हा आम्ही आमच्या पद्धतीनेच पाळला पाहिजे. गंमत सांगतो, त्याचेच त्या कळाले तो राजहंस एक. त्या राजहंसाच्या पिलाला तू कुरूप आहेस म्हणून हसणारी बदकाची पिलं होती. आता त्या राजहंसाने इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स आयुष्यभर सांभाळायचा का. हे मूर्ख माणसं आम्हाला इथे येऊन हसून गेले म्हणून आम्ही इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स सांभाळायची कुठलीही आवश्यकता नाही आहे. अरे आमचा वारसा काय, आमचे पूर्वज कोण हे आम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. साहेब, रामायणातल्या राम रावण युद्धानंतर प्रभू रामचंद्र अयोध्येला परत आले. त्यांच्यासोबत ती सगळी वानर सेना आली. आता ती सपरिवार आली, बायका घेऊन आले सोबत. आता त्या सगळ्या वानरी, त्या सगळ्यांनी सीतेला पाहिलं. म्हणले सीता कोण ग, एवढं तिच्या मागे सगळं रामायण झालं, जरा बघू तरी. आणि त्या सीता मातेला पाहिलं. नितळ कांती, अतिशय गोरा वर्ण, अतिशय सुंदर रेखीव नागडोळे. ते सगळं पाहिलं आणि त्या सगळ्या वानरी म्हणायला लागल्या, अरे अरे अरे, म्हणले काय रामाचं नशीब फुटलं. म्हणले हिचा रंग कसा पांढरा सपक, हिच्या अंगावरती केस नाहीत, कसलं सौंदर्य. आता त्या वानरीने सीतेला हसावं यावरती आपणही हसलो. तशाच पद्धतीने या लोकांनी आम्हाला हास्यास्पद ठरवलं, त्यावेळी मात्र आम्हाला हसता आलं नाही. हे आमचं दुर्दैव आहे. या लोकांनी सांगितलं आणि आम्ही मान्य केलं. सांगितलं, त्याचे परिणाम काय झाले आपण जसं पाहिलं. जाती जातीचे समाज निघाले, त्या पद्धतीने दासगणू महाराज वर्णन करतात. आता कशाचे दिवस चुकाचे, वैभव आपणावरी रुसुनिया गेले देशांतरी. धर्माचरणाला आम्ही पारखे झालो म्हणून हे वैभव दूर झालेलं आहे. द्वेष मत्सरे ठाणे दिदले प्रत्येकाच्या घरी, आता ही गोष्ट न काही वरी. एकी जाऊन बेकी झाली, सौख्य पळाले दुरी, जाहलो तृणवत या भुवरी. ज्या एकीच्या बळावरती आम्ही हे साम्राज्य मिळवलं, आम्ही हे वैभव मिळवलं, या लोकांनी इथे येऊन आमच्या अंतःकरणामध्ये नाही त्या पद्धतीने धर्माबद्दल विष कालवून आमची ही अवस्था केली. हे अजूनही आम्ही समजून घ्यायला तयार नाहीत. हा दुर्दैवाचा सगळ्यात मोठा भाग. सगळे आपापसात लढत कसे राहतील, हा स्वार्थ साधण्यासाठी त्यांना करायचं होतं. ते होते तोपर्यंत हे तरी समजू शकतं. त्यानंतर सुद्धा तुमच्या माझ्यातून निवडून गेलेले लोकप्रतिनिधी सुद्धा केवळ आणि केवळ याच भांडवलावरती, तुमच्या आणि माझ्या भावंडांच्या चितेवरती हे रोज आपली भाकरी भाजतात. एवढी दुरावस्था जगाच्या पाठीवरती इतर कोणाची नाही. आणि अवस्था का झाली, धर्माचं स्वरूप किती पद्धतीने हे विष कालवलं जावं. धारणा आम्ही जी पाहिलं, धर्माची शिकवण आहे ही आमच्या समाजाची धारणा चांगल्या पद्धतीने जी झाली, त्याला परमपूज्य आप्पा सांगायची की 16 अतिशय भक्कम खांबावरती. आता इथे एवढं भव्य स्ट्रक्चर या ठिकाणी आपण उभं बघतोय, कशावरती उभं आहे, हे सगळे खांब दिसत आहेत ना, त्या सगळ्या खांबांनी हे तोलून धरलेलं आहे. तसं आमच्या भारतीय संस्कृतीचं हे दिव्य, हे भव्य असं मंदिर 16 भव्य आणि भक्कम खांबावरती उभं होतं. जे खांब आम्ही स्वतः कर्मदरिद्र्यासारखे, करंट्यासारखे एकानंतर एक उद्ध्वस्त करत गेलो. त्यामुळे आज आम्हाला आलेली ही दयनीय अवस्था. ते 16 खांब कुठले आहेत महाराज सांगायचे, 4 वर्ण, 4 आश्रम, 4 पुरुषार्थ आणि 4 भगवंताच्या प्राप्तीचे मार्ग, अशी ही 16 खांबी आहे. 4 पुरुषार्थ सांगितले. आणि हे सगळं मार्गदर्शन कोणाचं आहे, हे धर्माचं मार्गदर्शन आहे.
व्यक्तीची समाजाची धारणा परिपूर्णतेने होईल यासाठी आवश्यक असलेल्या सगळ्या गोष्टी या 16मध्ये अंतर्भूत आहेत. जे 4 वर्ण कशासाठी निर्माण झाले? इट्स अ डिव्हिजन ऑफ लेबर. श्रम विभागणीची ही व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था इतकी निर्दोष आहे. मी म्हटल्यासारखं आपल्याकडे वेळ किती आहे माहीत नाही, पुष्कळ वेळ 8:30 तसेही झालेत. हा विषय 1.5 तासात 1.25 तासात मांडायचा म्हणजे अवघड गोष्ट. काय काय सांगावं, किती सांगावं हा भाग आहे. थोडक्यामध्ये 1-5 मिनिटात सांगतो आणि आटपतं घेतो, कारण शेवटी मर्यादेयं विराजते. कधी संपतंय की असं वाटायच्यापेक्षा 10 मिनिटं अजून झालं असतं तर बरं झालं असतं असं वाटत तोपर्यंत थांबावं. पण ही निर्दोष रचना किती आहे याचं एक छोटंसं वर्णन आहे. 4 वर्ण आमच्याकडे सांगितले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. या 4ही वर्णाची आपापली कामं सांगितली, या 4ही वर्णाचे आपापले अधिकार सांगितले, या 4ही वर्णाचे आपापले कर्तव्य सांगितले. आणि हे 4ही वर्णांची कर्तव्य आणि अधिकार हे अशा पद्धतीचे आहेत की कुणाच्याही एकाच्या वर्णाला दुसऱ्या वर्णामुळे त्याच्या अधिकाराला छेद जाता कामा नये. म्हणून शास्त्रकारांनी धर्मानी रचना कशी केली? हे 4 वर्ण आहेत ना, या 4 वर्णांच्या ठिकाणी 4 वेगवेगळ्या शक्ती ज्या सामाजिक पातळीवरती असतात त्या विभागून वेगवेगळ्या करून ठेवल्या. समाजामध्ये बुद्धी ही एक शक्ती असते. बुद्धीमध्ये शक्ती आहे, कोणाला संशय आहे याच्याबद्दल? कोणालाही संशय नाही, सगळ्यांना मान्य. ती शक्ती कोणाकडे ठेवली? ब्राह्मण वर्णाकडे ठेवली. सत्ता, सत्तेमध्ये सामर्थ्य आहे याबद्दल कोणाला शंका आहे? आज तरी असायचं कारण नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती. सत्तेमध्ये अपार सामर्थ्य. ती सत्ता कोणाकडे ठेवली? क्षत्रिय वर्णाकडे ठेवली. पैशामध्ये सामर्थ्य आहे याबद्दल कोणाला शंका आहे? कोणालाही शंका. कोणाला दिलं? वैश्यवर्णाकडे दिलं. आणि श्रम ही शक्ती आहे याबद्दल कोणाला शंका आहे? म्हणून बुद्धी, सत्ता, पैसा आणि श्रम या 4 गोष्टी विभागून 4 वर्णाकडे दिल्या आणि त्या 4पैकी कुठल्याही 2 एकत्र आल्या तर इतरांची पिळवणूक होऊ शकते ही भूमिका माहीत असल्यामुळे त्या 4पैकी कुठल्याही 2 एकत्र होणार नाहीत याची काळजी घेणारं आमचं धर्मशास्त्र आहे. वर्णसंकर नाही म्हणून सांगितला, त्यामागे भूमिका ही आहे. पैसा आणि सत्ता एकत्र आल्यानंतर लोकांची पिळवणूक होते याच्याबद्दल कोणाची शंका आहे का मनामध्ये? नाही. बुद्धी आणि पैसा, बुद्धी आणि सत्ता, श्रम आणि पैसा, तुम्ही कुठलेही 2 एकत्र घ्या, इतर दोघांची पिळवणूक करू शकता. हे होऊ नये याची काळजी घेण्यासाठी म्हणून निर्माण झालेली ही व्यवस्था ही त्यातल्या त्यात निर्दोष ही समाज व्यवस्था. असं आहे, दोष प्रत्येकामध्येच असतात, सगळ्या धर्मामध्ये चुकीचं असतं असं म्हणून आपण सुटून चालणार नाही. असं आहे, म्हणायला पुष्कळ म्हणता येतं, युधिष्ठिरही वाईट आहे आणि दुर्योधनही चांगला आहे असं सांगता येतं का नाही? बायकोला पणाला लावणारा सज्जन म्हणायचा का युधिष्ठिर? काय तुम्ही युधिष्ठिर युधिष्ठिर करता असं म्हणता येतं का नाही? दुर्योधन, काय दुर्योधनाचं नाव घ्यावं? बलवान असा, चापल्य असं, त्याचं गदायुद्ध असं, चांगल्या गोष्टी दुर्योधनात. पण पर्सेंटेजचा विषय आहे की नाही? 99% चांगला आणि 1% वाईट, आणि 99% वाईट आणि 1% चांगला यामध्ये फरक आहे का नाही? एक निर्दोष परब्रह्माशिवाय दुसरं कोणी निर्दोष नाही आहे, हे मान्य आहे. आणि म्हणून ही सुद्धा समाज व्यवस्था पूर्णपणे निर्दोष होती असं नाही आहे, पण त्यातल्या त्यात कमी दोषास्पद होती हे सुद्धा आपण मोठ्या मनाने मान्य केलं पाहिजे. आपण लोकशाही पत्करली, लोकशाहीमध्ये उणिवा नाहीत का? मला इमानदारीने सांगा, मी 2 गोष्टी तुम्हाला सांगतो. एक व्यक्ती एक मत हे आपण आपल्या लोकशाहीचं स्वीकारलेलं सूत्र आहे. एका व्यक्तीला एक मत असं. आता मला इमानदारीने सांगा, अशी व्यक्ती ज्याला आपल्या स्वतःच्या मताची किंमत 500 रुपयापेक्षा जास्त नाही, तिचं मत, आणि अशी व्यक्ती जिच्या ठिकाणी या धर्माच्या, राष्ट्राच्या, समाजाच्या धारणेच्या दृष्टीने पुष्कळ नवीन कल्पना आहेत, पुष्कळ तळमळ आहे, अशा व्यक्तीचं मत हे दोन्हीही एकाच पारड्यामध्ये मोजायचं असतं का? आता ही लोकशाहीतली उणीव आहे का नाही? दुसरी उणीव तर आपण सगळ्यात मोठी 2.5 वर्षापूर्वी अनुभवली.
ज्यांना घरी बसवा म्हणून तुम्ही आणि मी स्वच्छ मॅन्डेट दिलं, त्या लोकांना निवडणुकीनंतर युती तोडून आमच्या छातीवर बसवलं. ही लोकशाही म्हणायची का? हे लोकशाहीचं चांगुलपण म्हणायचं का? पण या सगळ्या उणिवा असताना सुद्धा बाकी सगळ्या पद्धतींपेक्षा कमी दोषास्पद म्हणून आम्ही ही लोकशाही स्वीकारली का नाही? मग एखादी गोष्ट स्वीकारायची असली तर त्याच्या गुणदोषासकट स्वीकारायची असते. फक्त सावधगिरी एवढी बाळगायची असते की ती कमीत कमी दोषास्पद असावी आणि ते दोष काढून टाकण्यासाठी सतत प्रयत्नशील असावं. जगाच्या पाठीवरती असलेच तर ते दोष काढून टाकण्यासाठी जेवढा माझा धर्म सक्षम आहे, जेवढा माझा धर्म तत्पर आहे, जगाच्या पाठीवरती इतर कुठलाही धर्म त्यासाठी तत्पर नाही. आणि म्हणून परिस्थितीप्रमाणे बदललं पाहिजे. ही आमच्या धर्माने दिलेली आम्हाला मुभा आहे. ही इतर कुठल्या धर्मामध्ये आहे का? कुठल्याही धर्मात. आणि म्हणून ह्या धर्माच्या दृष्टीने या गोष्टी आपण समजावून घेतल्या पाहिजे. 4 वर्ण, 4 पुरुषार्थ आपण पाहिले, 4 वर्ण पाहिले, 4 पुरुषार्थ आहे. अर्थ आणि काम यांना पुरुषार्थामध्ये गणती करणारे सगळे धर्म आहेत. पण सगळ्यांची भानगड काय झाली माहिती का? आमच्या धर्मामध्ये हे अर्थ काम स्वैर सोडलेले नाहीत, मोकळे सोडून दिलेले नाही आहेत. कारण अर्थ आणि काम हे जर मोकळे सोडले तर समाजामध्ये अत्यंत घातक परिणाम होतात. हे शास्त्रकारांना माहिती होतं, आमच्या पूर्वजांना माहिती होतं. म्हणून अर्थ आणि काम हे स्वैर न सोडता, मोकळे न सोडता माझ्या धर्माने एका बाजूनी त्याला धर्म आणि दुसऱ्या बाजूनी मोक्ष या दोघांच्या नियंत्रणामध्ये ठेवलं. आणि म्हणून आम्ही पुरुषार्थ सुद्धा वर्णन करत असताना धर्म, अर्थ, काम, मोक्ष अशा पद्धतीने त्याचं वर्णन आहे. ज्याला धर्माचं अधिष्ठान आहे आणि मोक्षाचं ध्येय आहे असे अर्थ काम हे चालतील, ही धर्माची परवानगी आहे. भगवंत स्वतः सांगतात काम वाईट नाही आहे, काम चांगलाच आहे. पण कुठला काम चांगला आहे? धर्माविरुद्धो भूतेषु कामोस्मी भरतर्षभ. धर्माला जो अविरुद्ध आहे, धर्माच्या मर्यादा पाळणारा जो काम आहे. म्हणून धर्माचा उपदेश करणारे संत सत्पुरुष काय करतात? धर्म समजून घेणं सोपं नाही आहे. हा सोप्या पद्धतीने समजायचा असेल धर्म तर संतांचं वाङ्मय उपयोगाला येतं. म्हणून तुकाराम महाराजांसारखे सत्पुरुष धर्म समजावून सांगत असताना काय सांगतात? जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. म्हणजे काय करायचं? अर्थतः शुची, कामतः शुची, स एव शुची. पवित्रपणाची व्याख्या माझ्या धर्माने केली. कोण पवित्र? धर्मासाठी 10% देतो तो नाही. अर्थतः शुची, ज्याचे पैसे कमवण्याचे मार्ग पवित्र आहेत, तद्वतच ज्याचे पैसे खर्च करण्याचे मार्ग पवित्र आहेत तो पवित्र आहे. तो 3 तास पूजा करत असेल नसेल, तो यात्रा करत असेल नसेल, ज्ञानेश्वरी गाथा वाचत असेल नसेल, याच्याशी संबंध नाही. अर्थतः शुची, कामतः शुची, सएव शुची. हे कोणी शिकवलं? कायद्याने शिकवलं नाही, हे माझ्या धर्माने शिकवलं. धर्माचं महत्त्व काय हे लक्षात यावं म्हणून मी हे सांगतो. ज्याचे पैसे खर्च करायचे मार्ग योग्य आहेत ना, मग त्याला आणि तिने अन्यायाने जास्तीचं कमवायची आवश्यकताच वाटत नाही. ज्याला नको तिथे पैसे खर्च करायचेत ना, मग त्याला मग सारखे विचार आहेत, मी कमवू कसं, कमवू कसं, कमवू कसं. धर्म गमावला कुठं जातो? या ठिकाणी गमावला जातो. आणि म्हणून 4 पुरुषार्थ सांगितले, त्यामध्ये अर्थकाम निश्चित आहेत. अर्थकाम हे आमच्या प्रपंचाचे चाक आहेत, आमच्या गाडीचे चाक आहेत. पण नुसतं चाक म्हणजे गाडी असते का? त्याला स्टेअरिंगही असावं लागतं आणि त्याला ब्रेकही असावे लागतात. आमच्या या प्रपंचाच्या गाडीचे अर्थकाम हे जर चाक असतील ना, तर आमचं धर्मशास्त्र किती पर्टिक्युलर आहे बघा. त्या धर्मशास्त्राने सांगितलं ही गाडी न्यायची कुठे आहे? तर स्टेअरिंग वळवेल तिकडे. स्टेअरिंग कोण आहे? मोक्षरूपी स्टेअरिंग आहे. आणि गाडी थांबायची कुठे हे सांगणारं जे शास्त्र आहे ते धर्मरूपी ब्रेक गाडीला असले पाहिजे. RTOकडे गाडी पासिंगला नेतो ना आपण, त्यावेळेस तो ॲक्सेलरेटर चेक करत नाही, त्यावेळेस तो टायर चेक करत नाही. काय चेक करतो? गाडीला ब्रेक आहे का नाही. त्या पद्धतीने धर्माचं महत्त्व आहे. धर्म हे माणसाचा ब्रेक आहे, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. आपण कुठेतरी पाटी वाचली असेल, मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक. कोण शिकवतं मनावर ब्रेक मारायला? ते शिकवणारा धर्म आहे. हे धर्माचं महत्त्व आहे. हा खरा धर्म आहे हे जाणून घेऊन आपण वागलं पाहिजे. मी पूजा करतो का नाही हा करू नये असं नाही आहे. नाही तर तुम्ही काल म्हणाल, कालच्या व्याख्यात्यांनी सांगितलं पूजा करायची आवश्यकता नाही. फक्त तेवढंच करणं धर्माचांग नाही, हे एक बाह्यांग आहे, तेही स्वीकारलं पाहिजे. असं आहे. सैन्यामध्ये शिस्त म्हणून काही सांभाळावं लागतं. ते सैन्यातले सैनिक असतात ना, त्यांना ते बूट पॉलिश करावे लागतात,
ते बक्कल पॉलिश करावं लागतं, पट्टे पॉलिश करावे लागतात. मला इमानदारीने सांगा, पट्ट्याला जर पॉलिश नसेल आणि बुटं जर पॉलिश केलेले नसतील तर त्याचा नेम धरण्यामध्ये काही चूक होणार आहे का? किंवा बुटं पॉलिश केलेल्याचा नेम लागतो आणि ज्याचे बूट पॉलिश नाहीत त्याचा नेम लागत नाही, असं आहे का? असं असताना सुद्धा तिथे ते कर्मकांड म्हणून करावं लागतं. कशासाठी? शिस्त लागावी. शिस्तीशिवाय हे होणार नाही म्हणून ते करायचं. त्या पद्धतीने शिस्त लागावी म्हणून आम्ही ज्याला धार्मिक कामं म्हणून ओळखतो ना, नुसता तेवढा धर्म नाही ना, त्याच्यासाठी वेगळा मोक्ष नावाचा पुरुषार्थ सांगून ठेवला. नाही तर धर्म आणि मोक्ष या दोन गोष्टी वेगळ्या कशाला सांगितल्या असत्या? केवळ पारलौकिक विचार म्हणजेच जर धर्म असं जर असतं तर मोक्ष सांगायची गरज नव्हती ना. म्हणून अभ्युदय निश्रेयस सिद्धिस्त धर्म, इह आणि परलोकाचं कल्याण जो साधून देतो तो खरा धर्म आहे. आणि जो धारणक्षम आहे, समाजाची व्यक्तीची उत्तम पद्धतीने धारणा करण्याचं सामर्थ्य ज्या तत्त्वज्ञानामध्ये आहे, अशा तत्त्वज्ञानाला धर्म म्हणतात. ही आमची धर्माची संकल्पना आहे. आणि ही अशी धर्माची संकल्पना आम्ही बाजूला सोडून धर्माबद्दल नसत्या गबाळ्या संकल्पना, धार्मिक विधी काही संबंध नाही धर्माचा. तीर्थयात्रा तुम्ही केल्या न केल्या धर्माचा काय संबंध आहे? तुम्ही कुठल्या देवतेची प्रार्थना केली धर्माचा काय संबंध आहे? आणि हे असं झालं, एकीकडे धर्माला अफूची गोळी मानणारे आणि एकीकडे केवळ बाह्यांगाला धर्म मानणारे आमच्यासारखे. या दोन्हीमध्ये खरा धर्म जो धारणक्षम आहे, ज्याच्यामध्ये समाजाला व्यक्तीला धारण करून वैभवापर्यंत नेण्याचं सामर्थ्य आहे, असा धर्म आम्ही फार फार मागे सोडला. म्हणून आमच्या पुढे निर्माण झालेली ही दैन्यावस्था आहे. आणि म्हणून दासगणू महाराज सांगतात की हे असं आहे, या 60 गड्यांनो सावध व्हावे आता, का उगीच राष्ट्रा दुर्दैन्य ठेविता, बळकट धरून या अध्यात्माचे हाता, सर्व सुखा ते भोगून उरवा, निज कीर्ती हुवरी, गणू म्हणे सार्थकता ती करी. आपल्याकडे भिकाऱ्यासारखं राहावं याचं समर्थन कुणीही केलेलं नाही आहे. उलट गृहस्था धर्माचं, प्रपंचाचं केलं तर गुणगानच केलेलं आहे. इतर 3 आश्रम त्याच्यावरती अवलंबून आहेत, असं आवर्जून त्याची महती गायलेली आहे. पण हे सगळं करत असताना धर्माचा हात सुटणार नाही याची मी काळजी घेतली पाहिजे. आणि म्हणून या धर्माच्या 3ही व्याख्या महत्त्वाच्या आम्ही विसरलो, आम्ही त्या लक्षात ठेवल्या नाही. म्हणून आम्हाला जर पुन्हा पूर्ववत परिस्थिती करायची असेल, म्हणून आमचे आदरणीय पंतप्रधान सुद्धा सांगतात की जो स्वतःला विसरला ना तो जगामध्ये काहीही करू शकत नाही. स्वधर्म भाषा परंपरा संस्कृतीवरी ज्या प्रेम नसे, तो न कधीही उपयोगाचा, देशहिता सिद्धांत असे. ज्याला स्वसंस्कृती, स्वधर्म, स्वभाषा, स्वतःची परंपरा याच्यावरती यत्किंचित सुद्धा प्रेम नाही, तो स्वतःच्या कुटुंबाच्या नाही, समाजाच्या नाही, राष्ट्राच्याही कुठल्याही कामाचा नाही, हे म्हणजे स्वच्छ समजा. आणि म्हणून धर्म आपला कृष्णच समजा, सर्व दिशांनी बोधित तो, मार्गदर्शना त्याचे घेता, मार्गहिताचा आकळतो. पण त्या ठिकाणी मात्र एक गोम आहे. ज्या ठिकाणी भगवंत आहेत, ज्या ठिकाणी कृष्ण आहे, ज्या ठिकाणी अर्जुन आहे, त्या ठिकाणी तत्र श्रीर विजयोर भूतीर ध्रुवा नीतीर मतिर्मम, हे सगळं ज्या ठिकाणी आहे, कुठं आहे? ज्या ठिकाणी मार्गदर्शक असा कृष्ण आहे, आपला धर्म हाच कृष्ण आहे असं समजा. आता आम्हाला अर्जुन होणं मात्र बाकी आहे. आणि तो अर्जुन सुद्धा कसा आहे? यत्र पार्थो धनुर्धरा सीदंती मम गात्राणी म्हणणारा अर्जुन कामाचा नाही आहे. मुखंच परिशुष्यती म्हणणारा अर्जुन कामाचा नाही आहे. करिष्ये वचनम तव म्हणून आत्मविश्वासाने गांडीव हातामध्ये घेऊन प्रतिकाराला उभा राहिलेला अर्जुन आणि त्याला मार्गदर्शक असलेला कृष्ण, हे दोन्ही ज्या ठिकाणी आहेत, तत्र श्रीर विजयोर भूत, तिथंच श्री आहे, तिथंच वैभव आहे, तिथंच विजय आहे. आणि म्हणून हे जर प्राप्त करायचं असेल तर आम्हाला पुन्हा आमचा खरा धर्म समजून घेऊन त्याची कास धरल्याशिवाय दुसरं गत्यंतर नाही. आम्हाला धर्माने नेबळं बनवलेलं नाही आहे, धर्माच्या चुकीच्या इम्प्लिमेंटेशननी आम्हाला नेबळं बनवले. लक्षात घ्या, अहिंसा परमो धर्म हे आम्हाला धर्माने शिकवलं मान्य आहे, पण त्या अहिंसेचं नको तिथे पालन केलं, ही आमची चूक झाली. धर्महिंसा तथैवच, हिंसा सुद्धा धर्म आहे, हेही शिकवणारा धर्म आहे. पण मतलबी लोकांनी आमच्या पुढे अर्धवट धर्म पेश केला, तो आम्ही ओळखू शकलो नाही. हे आमच्या दुर्दैन्याचं कारण आहे. आमच्या दुर्दैन्याला, आमच्या दारिद्र्याला धर्म कारण नाही. धर्माच्या संकल्पनांचं चुकीचं आता असं आहे, शेवटी इम्प्लिमेंटेशन महत्त्वाचं की नाही.
माहितीचा अधिकार चांगला का वाईट? माहितीचा अधिकार चांगला का वाईट? हे दुधारी शास्त्र असतं. आज माहितीचा अधिकार वापरणारे सगळे इत्थंभूत फक्त ब्लॅकमेलर्स आहेत. बाकी कुठलंही काम माहितीच्या अधिकारामुळे चांगलं झालं असं आजपर्यंत तरी नोंद. मग आता तो कायदा असूच नाही का? असलाच पाहिजे. तो चांगल्यासाठीच आहे, पण त्याचं इम्प्लिमेंटेशन जर चांगलं झालं तर तो चांगला. त्या पद्धतीने हे दुधारी शस्त्र आहे. या सगळ्या भूमिका, या सगळ्या भावना आपण समजून घेतल्या पाहिजे. खरा धर्म समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून परमपूज्य स्वामी वरदानंद भारती महाराजांसारख्या महात्म्यांना सुद्धा संन्यास घेतल्यानंतर सुद्धा हे धर्माचं कार्य करत फिरावं लागतं. काय आवश्यकता? नित्य आत्मानंदामध्ये मग्न असलेला हा सत्पुरुष आहे, त्याला काय आवश्यकता आहे तुम्हाला मला येऊन सांगायची आणि वेळ खर्च करायची? हिंदू धर्म समजून घ्या नावाचं स्वामीजींचं पुस्तक आहे. वाटा आपल्या हिताच्या नावाचं स्वामीजींचं पुस्तक आहे. ही दोन्ही पुस्तकं प्रत्येक हिंदूच्या घरी असली पाहिजेत अशा पद्धतीची ही पुस्तकं. नवीन पिढी जे जे प्रश्न विचारते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी सापडते. म्हणून धर्म आपला कृष्णाचा समजा सर्व दिशांनी बोधित तो, मार्गदर्शना त्याचे घेता मार्ग हिताचा कळतो. आम्हाला आमच्या खऱ्या हिताचा मार्ग जर शोधायचा असेल तर धर्माच्या दीपस्तंभाच्या उजेडामध्येच तो शोधावा लागेल. आम्हाला दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून ह्या आमच्याच धर्माची माहिती घेण्याची प्रेरणा आम्हाला व्हावी. आमचा धर्म म्हणजे काय, आम्ही ते वैभव कुठल्या धर्माच्या बळावरती मिळवलं, खरा धर्म काय हे सगळं समजून घेऊन त्याप्रमाणे समाजामध्ये वागायची प्रेरणा ज्या दिवशी बहुसंख्य लोकांना होईल ना, त्या दिवशी मग पुन्हा भारताला कोणी अडवू शकणार. हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन. उसे म्हणजे किसे? भारत मातेला. हमने ही उसे दिया था सांस्कृतिक उच्च सिंहासन, माँ जिस पर बैठी सुख से करती थी जग का शासन, अब काल चक्र की गति से वह टूट गया सिंहासन. काय करायचंय? आपण ना तन मन धन देकर हम करे पुनःसंस्थापन, हम करे राष्ट्र आराधन. राष्ट्राची आराधना करायची असेल, आपल्या भारत मातेला जर पुन्हा गत वैभवाच्या सिंहासनावरती बसवायचं असेल, ज्या ठिकाणाहून ती जगाचं मार्गदर्शन करू शकेल, तर आधी आम्हाला आम्ही कोण हे समजून घेतलं पाहिजे. आणि आम्हाला आम्ही कोण हे समजून घ्यायचं असेल तर आमचा धर्म, आमची संस्कृती, आमच्या परंपरा समजून घेतल्याशिवाय हे होणार नाही. त्याची प्रेरणा या निमित्ताने मिळाली. तरीही आपला हा तास सव्वा तास अतिशय सफल झाला असं समजतो. या ठिकाणी मला व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल महाराजांचे, आपणा सर्व थोरा मोठ्यांचे धन्यवाद देतो. आणि अशाच पद्धतीचे चांगले चांगले कार्यक्रम या ठिकाणी होत राहावेत. चांगलं विचार मंथन या ठिकाणी होतं. विचार मंथनातून विवेक निर्माण होतो. फार सुंदर वाक्य डॉक्टर साहेब बोलले. आणि हा विवेक आज या घडीला तरी आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा. हे सगळं साधण्यासाठी म्हणून अशा पद्धतीचे उपक्रम वरचेवर उत्तरोत्तर चांगल्या पद्धतीने होत जावेत. त्यासाठी हे मंडळ सक्षम व्हावं एवढी प्रार्थना या निमित्ताने विघ्नहर्त्याच्या चरणी करतो. सद्गुरूंच्या चरणी झालेली सेवा समर्पित करतो. कुंडली कवरदा हरी विठ्ठल सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद दादा. आपण राजहंस आहोत हे बघण्यासाठी आपल्याला धर्माच्या आरशामध्ये बघावं लागेल. हे आज आपल्याला दादांनी चांगल्या स्वरूपात समजून सांगितलं आहे. आणि मी अशी अपेक्षा करतो आपण स्वतः व्यक्ती, कुटुंब, गाव आणि राष्ट्र ह्या सगळ्या संकल्पनेतून आपण आजचा जो विचार त्यांनी सांगितला आहे आपल्याला, ह्याचा खरोखरच आपण विचार करावा. आणि आपला धर्म श्रेष्ठ आहे, असणार आहे आणि राहीलच याची आपण आज दादांना गवाही देऊ. आणि एक सूचना आहे, इथून वर गणपतीची आरती होणार आहे. आरती झाल्यानंतर प्रसाद दिला जाईल. प्रसाद ग्रहण करून आपण जावं अशी विनंती करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. आणि आपण आरतीसाठी समोर इकडं वर मंदिराकडे यावं अशी विनंती करतो.